बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांना सप्रेम जय भीम। ह्या ऐतिहासिक समाजोभिमुख काम करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज बुद्धवंदना चिंतन सभा सत्कार समारंभाला आपण उपस्थित झालात। बुद्धवंदनेला आपण सुरुवात करीत आहोत, तत्पूर्वी आपल्या आदर्शांची पुष्पधूपदीपाने आपण पूजा करणार आहोत। मी विनंती करतो सन्माननीय रमेश तायडे साहेब, सन्माननीय तायडे मॅडम आणि सर्व उपस्थित उपासक उपासिकांना त्यांनी आपल्या आदर्शांची पुष्पधूपदीपाने पूजा करावी। यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील आणि बुद्धवंदनेला आपण सुरुवात करीत आहोत। बुद्धवंदनेला सुरुवात करणार आहोत आपण। सगळ्यांनी हात जोडायचे आहेत। त्रिरत्न नमन। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादे तो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। नमन। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। त्रिशरण। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पंचशील। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि, अदिन्नदाना वेरमणि
सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि रमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। एक साथ सावधान। सगळ्यांनी उजवा हात समोर घ्यायचा। भारताचे संविधान प्रास्ताविका। आम्ही भारताचे लोक भारताचा एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। जय भीम। एक साथ सर्वांना सप्रेम जय भीम। बुद्धवंदनेनंतर चिंतन सभेला आपण सुरुवात करणार आहोत। तेव्हा आजच्या या चिंतन सभेचे अध्यक्ष सन्माननीय ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष रमेश तायडे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्या या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। धांडे यांना विनंती करते की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं। सन्माननीय खुरेंद्र तिडके साहेब यांनाही विनंती करते की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं। सन्माननीय सुखलाल पांडे साहेब यांना विनंती करते की त्यांनीही विचारमंचावर स्थानापन्न व्हावं। सन्माननीय खाडे सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं। रोहित डोंगरे साहेब यांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय विलासभाऊ धांडे यांचं पुष्प देऊन स्वागत करावं। सन्माननीय किरण खंडारे साहेबांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय तिडके साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं। सन्माननीय रवींद्र सरदार साहेबांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय सुखलाल पांडे साहेबांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं। प्रास्ताविक सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापक सन्माननीय तुषार खंडेराव साहेब यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं। तथागत बुद्ध बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच समग्र मानवतावादी विचारांच्या थोर महापुरुषांना त्रिवार अभिवादन। विचारमंचावर विराजमान असलेल्या आजच्या चिंतन सभेचे अध्यक्ष ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेब, सन्माननीय
विलास दांडे सर, सन्माननीय तिडके साहेब, सन्माननीय सुखलाल पांडे साहेब आणि ह्या बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय उपासक उपासिका, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. दर रविवारप्रमाणे आपण आजसुद्धा ह्या चिंतन सभेला, बुद्धवंदनेला आणि सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत. अगोदर जेव्हा बुद्ध धम्माची दीक्षा आपण घेतली नव्हती, आपल्या पूर्वजांनी घेतली नव्हती, तेव्हा आपल्या पूर्वजांना अशी कोणतीही विचारधारा नव्हती. विचारधारा नसल्यामुळे, शिक्षणाचा अभाव असल्यामुळे कोणतंही समाजामध्ये स्टेटस नव्हतं. गुलामगिरी होती, त्यामुळे स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार नव्हता आणि अतिशय मागासलेपण याच्यामध्ये पिढ्यानपिढ्या आपल्या गुलामीत जगल्या आणि गुलामीतच मेल्या. पण 1956 सालानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारामुळे आपण दीक्षित झालो आणि दीक्षित झाल्यामुळे माणसाला जे काही अधिकार असतात माणूसपणाचे, ते आपल्याला मिळाले बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि त्यांनीच आपल्याला आपल्या स्वतःला माणूस बनण्यासाठीच्या काही संहिता सांगितल्या, काही नियम सांगितले, काही अटी सांगितल्या आणि त्याचं पालन करण्याची जबाबदारी आपल्यावर टाकली. हक्काचं एखादं जर स्थान असेल तर ते बुद्धविहार कोणत्याही गावामध्ये असेल, कोणत्याही नगरामध्ये, शहरामध्ये. आणि सुटीच्या दिवशी दर रविवारला कमीत कमी प्रत्येक बौद्ध बांधवाने कुटुंबासह बुद्धविहारात गेलं पाहिजे. म्हणजे समाजाच्या विकासाचं चिंतन, मनन आणि त्यावर उपाययोजना असणाऱ्या समस्यांवरच्या उपाययोजना ह्या सार्वजनिक स्वरूपामध्ये तिथून मार्ग निघेल आणि आपण उन्नतीकडे जाऊ, हा त्यामागचा उद्देश होता. कारण सामूहिकरित्या जर विकास करायचा असेल तर सर्वांना जी लाभदायक तत्त्व असतात, लाभदायक ज्या गोष्टी असतात त्या घडल्या पाहिजेत, त्या सातत्याने घडल्या पाहिजेत. कारण चांगल्या गोष्टी ह्या वारंवार सांगाव्या लागतात, वाईट गोष्टी मात्र न सांगताच अंगीकार आपण त्याचा करत असतो. जसं गाजर गवत न पेरतासुद्धा उगवते आणि जे चांगलं पीक असते त्याच्यासाठी खूप मशागत करावी लागते. त्या शेतकऱ्याला उन्हाळ्यामध्ये जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्याच्यावर अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. त्यानंतर पावसाची प्रतीक्षा करावी लागते, नंतर बीजाची पेरणी होते आणि त्यानंतर मात्र काही दिवसानंतर त्याला अंकुर फुटतात आणि पीक येतं. म्हणजे चांगल्या गोष्टी जर करायच्या असतील तर त्याच्यासाठी भरपूर वेटिंग पिरियड आहे. आणि म्हणूनच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धविहारामध्ये तुम्ही एकत्रितपणे आलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, तुमच्या समस्या असतील त्याच्यावर सामूहिकरित्या मार्ग काढले पाहिजेत, हे मार्गदर्शक तत्व आपल्याला दिलेले आहेत. आज धम्मदीक्षेच्या अनेक वर्षानंतर, स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतर, अनेक प्रजासत्ताकानंतर सुद्धा आज आपली अवस्था किती सुधारलेली आहे. आजच्या घटकेला आपल्याला कशाची आवश्यकता आहे हे किमान आपल्याला समजेल इतपत तरी आपला विकास झालेला आहे असं मला वाटते. ह्या चिंतन सभेच्या निमित्तानं, बुद्धवंदनेच्या निमित्तानं
चालू घडामोडींवर चर्चा होऊन आपण आपली वाट निवडली पाहिजे, असणाऱ्या प्रश्नांवर मार्ग शोधले पाहिजेत आणि ह्या अनेक चिंतन सभांच्या माध्यमातून वारंवार अतिशय तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींच्या संभाषणामधून, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास भरपूर लोकांनी केला आणि त्याच्यावर ते सारखं चिंतन करतात आणि त्याचा प्रचार करत असतात. तर सामूहिकरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यानुसार आपण आपल्या समस्यांवर दुसऱ्या इतर कोणाकडे हात न पसरता आपण आपल्या स्वतःच्याच ताकदीने, स्वतःच्याच बुद्धी कौशल्याने ते मार्ग निर्माण केले पाहिजेत. आणि अकोला जिल्हा त्याच्यासाठी रोल मॉडेल ठरते आहे की आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसागळे सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे उद्दिष्ट आहेत समाजाला सर्वांगीणदृष्ट्या कायमस्वरूपी विकासाकडे नेणारे, त्याचा सातत्यानं अभ्यास करून हे एवढं मोठं शिल्प निर्माण केलेलं आहे आपणा सर्व धम्म बांधवांना सोबत घेऊन. आता समाजामधले काही पर्सेंटेज सुजाण असलेले धम्म बांधव आपल्यासोबत आहेत आणि काही मात्र आजही ह्या प्रवाहाच्या विरोधात जरी नसले तरी प्रवाहाच्या बाहेर आहेत. त्या सर्वांना कसं एकत्रितपणे आणता येईल आणि हा विकासाचा रथ कसा पुढे जाईल हे आपल्या प्रत्येकाचं आद्य कर्तव्याच्या काळामध्ये ठरते आहे. कारण असणारी राजकीय परिस्थिती, त्यानंतर सातत्यानं आपल्या कानावर येणारे आवाज, आपल्या विरोधातले आवाज आणि कुठेतरी आपलं मनोबल थोडंसं ढासळते की काय असं वाटायला लागलेलं आहे. कारण यूट्यूब युनिव्हर्सिटी असेल, मंत्र्यांची भाषणं असतील, अनेक विद्वान लोकांची मतांतरं असतील, वृत्तपत्र असतील, याच्यामधून सकारात्मकता फार कमी आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून बुद्ध धम्माच्या आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारावर आपणच आपला विकास करू शकतो ह्या निर्णयावर आता प्रतिष्ठानची मंडळी तरी आलेली आहे. हा जो जन्मापासून मृत्यूपर्यंतचा पसारा आपणा सर्वांच्या प्रयत्नामधून उभा राहत आहे, हा आणखी गतीने पुढे नेण्याची गरज आहे. ज्या 5 गोष्टींसाठी ह्या संस्थेची स्थापना झालेली आहे, कोऑपरेटिव्ह एज्युकेशन, कोऑपरेटिव्ह फार्मिंग, कोऑपरेटिव्ह बँकिंग, आरोग्याच्या समस्या, कल्चरल डेव्हलपमेंट, ह्या त्या 5 गोष्टी. आणि ह्या 5ही गोष्टींची सुरुवात आदरणीय प्राध्यापक भारसागळे सरांच्या, सन्माननीय अशोक इंगळे सरांच्या, सन्माननीय रमेश तायडे साहेबांच्या अथक प्रयत्नामधून आणि आपणा सर्वांच्या सहकार्यानं हे अतिशय वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. अनेकांना तोंडात बोटं घालायला लावणारी ही गोष्ट आहे, हा विकास आहे. पण आपण रात्रंदिवस राबत असताना आपल्या हे लक्षात येत आहे की आपण जे प्रयत्न करतो आहे ते अगदी कमी पडत आहेत, तुटपुंजे आहेत. ह्याला आणखी सातत्यानं, कारण ज्यांनी काही केलेलं नाही त्याला दुसऱ्या कोणी काही केलं असेल ते खूप मोठं वाटते, पण जो करतो आहे तो आपल्या जे काम केलं आहे त्याचं मूल्यमापन करू शकतो. ज्याने काही केलेलंच नाही तो मूल्यमापन त्याच्या बुद्धिमत्तेच्या आधारे करेल. पण ज्याला उद्दिष्ट माहीत आहे की आपलं गोल काय आहे, आपल्याला कुठपर्यंत मजल मारायची आहे, आणि म्हणून सातत्यानं आपण आपलंच मूल्यमापन करणं सातत्यानं आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या ह्या घडीला आपण कुणीही सॅटिस्फाईड न राहता, किंवा आता खूप काही झालेलं आहे, लोक चांगलं म्हणत आहेत. आता चांगलं म्हणणाऱ्याचे 2 प्रकार आहेत. ज्याला काहीच करायचं नाही तो चांगलं म्हणून मोकळा होतो, किंवा ज्याला फक्त तुम्हाला खुश करायचं आहे तो सांगून चांगलं म्हणून मोकळा होऊन जातो. कारण त्याला इथे येऊन काही करायचं नाही, तुमच्यासोबतही राहायचं नाही, त्यामुळे फक्त तुम्हाला चांगलं म्हणून टाळ्या वाजवून खुश करून टाकायचं. पण आपल्याला आपली लिमिट माहीत आहे की आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे.
कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही परत आता जन्म घेणार नाहीत आणि त्यांची प्रतीक्षाही कोणी करू नये. गीतांच्या माध्यमातून अनेक गीतकार म्हणतात, भीमा जन्म घे पुन्हा, पण तसं काही होणार नाही. अनेक जण म्हणतात की बाबासाहेबांसाठी आपल्या कातळ्याचे जोडे जरी शिवले तरी कमी आहे, किंवा त्यांच्यासाठी सर्वच काही जीव द्यायला सुद्धा तयार आहे. जीव देऊन काय होणार आहे? उलट जिवंत राहून त्यांनी सांगितलेल्या जे आदेश आहेत त्याचं पालन केल्याने सर्वांचा विकास आपण करू शकतो ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते शूज घालणार आहेत ना आपण खरंच तसं करणार आहोत. त्यामुळे हा वाणीविलास केल्यापेक्षा, शाब्दिक रचना इकडून तिकडून फिरवल्यापेक्षा खरंच ह्या समाजाची गरज काय आणि भारसागळे सरांना आणखी सशक्तपणे मजबूत आपण कसं करू शकतो, कोण्या माध्यमातून करू शकतो, हा सातत्यानं विचार करणं आणि त्या प्रवाहामध्ये आपले राहिलेले काही घरातली मंडळी आहे, नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहे, समाज बांधव आहेत. कारण फक्त समाजाला दोष देऊन फायदा नाही, किंवा लोक ऐकत नाहीत असं म्हणून फायदा नाही. बी फेकल्यानंतर त्याचं कधीतरी रोप उगवणारच आहे, कधीतरी त्याचं झाड मोठं होणारच आहे. समजा आपण बी फेकून दिलं, चिमण्यांनी ते वेचलं कुठेतरी एखाद्या झाडावर जाऊन तिथं खाली टाकलं, तर ते बी जेव्हा पाणी येईल तेव्हा तिथे त्याचं रोपटं निश्चितच उगवेल, त्याचं खूप मोठं झाड होईल आणि पुढे कोणातरी पिढ्यांना, कितीतरी नंतरच्या पिढ्यांना त्याचे फळं चाखायला मिळतील. म्हणजे बी फेकल्यानंतर आपण जर याचा प्रचार प्रसार केला ते कुठेतरी त्यानंतर बचत गटाची संकल्पना आली, त्यानंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या उधार उसनवारची संकल्पना आली, त्यानंतर पतसंस्था आली, त्यानंतर लँड डेव्हलपमेंट कंपनी आली, त्यानंतर अशोका एंटरप्राइजेस आलं. म्हणजे आपले जे सोर्स आहेत, त्यानंतर हा हॉल आपला सुसज्ज झाल्यानंतर जे समारंभ सुरू व्हायला लागले त्याच्यामधून आपल्याला रेव्हेन्यू जनरेशन व्हायला लागलं. त्यानंतर लोकांची दानपारमिता उचंबळून आली, आपल्याला मोठमोठे दरवाजे, पुतळा आणि बुद्धविहारासाठीचं दान, जे ठोस दान आहे. कारण 100, 200, 500 रुपयांनी आपला काही विकास होणार नाही, पण जे भरीव योगदान आहे ते सुद्धा आपल्याला मिळायला लागलं. म्हणजे जे सोर्सेस आहेत त्याची चिंता करण्याचं आपल्याला कारण नाही. आपण जर काही दाखवत असू तर ते कधी ना कधी कोणाला तरी दिसेल, जो दानी असेल, त्यागी असेल. भरपूर काही लोक आहेत, भरपूर संस्था आहेत, NGO आहेत की ज्या अशा संस्थांना शोधत असतात. आपल्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं आपण खूप मोठं काम केलेलं आहे, पण आपल्याहीपेक्षा आणखी मोठं काम करत असणाऱ्या संस्था असू शकतात. त्या दान देणाऱ्या लोकांच्या, NGOच्या नजरात तिकडे असू शकतात. आपल्याला आणखी आपला हा रथ पुढे न्यायचा आहे, हे काम पुढे न्यायचं आहे, जेणेकरून त्या लोकांची मदत आपल्यापर्यंत येईल, त्या टाईपचे लोक. कारण ह्या जगामध्ये प्रत्येक प्रवृत्तीचे, प्रत्येक विचाराचे भरपूर काही दानी लोक आहेत आणि ते शोधत असतात की आपण कुठे दिलं पाहिजे, कोणती संस्था चांगलं काम करते आहे. त्यांचे वेगवेगळे मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनचे असे फंड असतात. म्हणजे आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही की नेहमी आपल्यालाच दानाची अपील केली जाते, आपल्यालाच मागितले जाते, असं अजिबातच नाही. आणि दुसरा जर विचार केला तर आपण देऊन काय दिलेलं आहे. दान ही जी संकल्पना आहे ते दान आपण किती दिलेलं आहे. योजनेमध्ये दिलं असेल अभिनंदन आहे, कारण त्याला सुद्धा खूप धैर्य लागतं, हिंमत लागते. ठेवला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस आपल्यावर विश्वास ठेवला नसता, आपल्या पूर्वजांवर विश्वास ठेवला नसता आणि त्यांनी फक्त स्वतःचा विकास करण्याकडे वळले असते, आज जगातले सर्वात श्रीमंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले असते. विद्वान ते आहेतच, ह्याच्या अगोदरही त्यांच्या एवढा विद्वान कोणी नव्हता, नंतरसुद्धा होण्याची शक्यता दिसत नाही. पण श्रीमंत एक नंबरचे ह्या जगात राहिले असते. पण त्यांनी आपल्या धम्मबांधवांवर, त्या काळच्या महारांवर विश्वास ठेवला की एक ना एक दिवस ही जमात सुधारेल, यांच्यासाठी मी काम केलं पाहिजे. म्हणून आज आपले जन्म तरी झालेले आहेत. नाही तर भीमा कोरेगाव तर त्यासाठीच झालं की अन्याय अत्याचार किती सहन करायचे, गुलामी किती सहन करायची, ह्यामुळेच भीमा कोरेगाव घडलेला आहे. त्यानंतरही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला नसता आणि त्यांनी हे जर काम आपल्यासाठी केलं नसतं तर आपले सुद्धा जन्म कदाचित झाले नसते. मग त्यांचंच हे समाजोद्धाराचं काम आपल्याला जर पुढे न्यायचं असेल तर कोणतीही चिंता न करता, मनामध्ये कोणतेही डाऊट्स क्रिएट न करता, सकारात्मकतेने विचार करून आणखी आपण ह्या प्रतिष्ठानला कसं जुळू. आता जे आपण जुळलेलो आहोत हे 100% आहे का, कारण हू ॲम आय हा जर मला स्वतःला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर फक्त मीच देऊ शकेल. मी कोण आहे, मी कसा आहे. कारण माझ्याबद्दल तुम्हाला जेवढी माहिती आहे फक्त तेवढंच तुम्ही मला ओळखता.
माझ्या आईवडिलांना जेवढा मी माहीत आहे तेवढेच ते ओळखतात, माझ्या पत्नीला जेवढा मी दिसतं समजत असेल तेवढेच ते ओळखते, पण मी कोण आहे हे माझ्याशिवाय चांगल्या प्रकारे दुसरा कोणीच ओळखत नाही. त्यामुळे मी खरोखर किती जुळलेलो आहे फक्त मीच समजू शकतो, मीच सांगू शकतो की मी सामाजिक दायित्व किती स्वीकारलेलं आहे, समाजाची तळमळ मला किती आहे आणि कोणत्या प्रकारचा त्याग मी करतो आहे आणि आणखी किती त्याग मी करू शकतो, याचं उत्तर मी स्वतःच फक्त मला देतो आहे, म्हणजे देऊ शकतो. इतरांना मी स्वतःचबद्दल फक्त सांगू शकतो. त्यामुळे अजूनही खूप काही बाकी आहे, देण्यासारखं खूप आहे, न संपणारं आहे एवढं देण्यासारखं काही आहे. फक्त पैशाच्या माध्यमातून आपण देऊ शकतो असं नाही, अनेक गोष्टींमधून आपण समाजासाठी मदत करू शकतो. ह्याचा प्रत्येकाने सातत्यानं विचार करणं गरजेचं आहे आणि या प्रवाहामध्ये प्रत्येक धम्मबांधवाला आणून आपल्याला आपल्या कौटुंबिक विकास, सामाजिक विकास, राज्याचा विकास आणि राष्ट्राचा विकास करायचा आहे. कारण आदरणीय प्राध्यापक भारसाकडे सर नेहमीसाठी सांगतात की हा बौद्ध समाज जो आहे ना, हा मॉडेल आहे इतर समाजांसाठी. आणि ते जर मॉडेल बनवायचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत हा बौद्धमय घडवायचा असेल, तर ती जबाबदारी आपणा प्रत्येकाची आहे, आपल्या प्रत्येक समाज बांधवाची आहे. आणि म्हणून ह्या प्रतिष्ठानला उत्तरोत्तर प्रगतीकडे नेणं हे सुद्धा आपलं आद्य कर्तव्य आहे. जसं आपल्या मुलाबाळांबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल आपण नेहमीसाठी चिंतन करतो, त्याच्यावर रिॲक्ट करतो, ॲक्ट करतो, कारण आपल्या कुटुंबाचा विकास हा प्रत्येकाला पाहिजे असतो आणि कुटुंब ही सामाजिक संस्था आहे. जर समाजाचा विकास होत असेल तर आपल्या कुटुंबाचा सुद्धा विकास होईल आणि व्हाईस वर्सा हे आहे की आपल्या कुटुंबाचा विकास झाला तर समाजाचा विकास होईल, कारण समाजाचाच एक घटक कुटुंब आहे. म्हणजे कुटुंबासोबतच सामाजिक जबाबदारीसुद्धा आपल्याला घेतली पाहिजे, कारण सोबत आजपर्यंत जरी कोणी काही नेलेलं नाही, जेवढं काही कमवलं, वेगवेगळ्या मार्गाने कमवलं, मेहनत करून कमवलं, नाव कमावलं, प्रतिष्ठा कमावली, पण संपत्ती मात्र कोणी सोबत नेली नाही. नाव हे चिरकाल चिरंतन कायम टिकून राहिलेलं आहे. आजपर्यंत जेवढे आपण उदाहरणं पाहिलेत, तथागत बुद्धांनी समृद्धी सोडून, सुख सोडून, त्याचा त्याग करून सुखाचा मार्ग शोधला आणि आपण मात्र संपत्तीच्या मागे लागलेलं थोडं दिसतो आहे. ही फक्त तिसरी पिढी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारामुळे फक्त तिसऱ्या पिढीपर्यंतच सुबत्ता आपण पाहिलेली आहे, ह्याच्यानंतर मात्र अंधार आहे. पण अतिशय निराश होण्याचं कारण नाही, तो अंधार आपण स्वतःच दूर करू शकतो. त्यामुळे पॉझिटिव्हिटी भरपूर आहे. तेव्हा फक्त एक बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, पण त्यांनी अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण केलेले आहेत. त्या सर्वांनी एकत्रितपणे येऊन त्यांच्याच घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवर आचरण करून सामाजिक विकास साधायचा आहे. आजच्या ह्या प्रास्ताविकाच्या निमित्तानं मी आपणास एवढीच विनंती करेल, नम्र आवाहन करेल की आपण शांत न बसता अतिशय संयमाने सामाजिक विकासाचा हा रथ पुढे नेण्यासाठी आणखी काय कष्ट आपण करू शकतो, आणखी ह्या विकासाकडे जात असताना आपण किती नम्र राहू शकतो, हे सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपण खूप काही केलेलं आहे, हा गर्व जेव्हा आपल्याला होईल तेव्हा ही चळवळ तिथेच थांबेल किंवा आपला स्वतःचा विकास तिथेच थांबेल, हे सुद्धा तेवढं सत्य आहे. त्यामुळे सामाजिक काम करत असताना, प्रतिष्ठानची चळवळ पुढे नेत असताना प्रत्येकाने अतिशय नम्र राहणं आवश्यक आहे. आपल्यामध्ये पेशन्स हे अधिकाधिक वाढवणं गरजेचं आहे. जर कोणी येत असेल ना आपल्याला सल्ले देत असेल तर आपल्याला त्याचा राग मुळीच येता कामा नये, किंवा आम्ही एवढं केलं आम्हाला समजत नाही का, आता तुम्ही येऊन आम्हाला सांगताय तुम्ही काय केलं वगैरे, असा ह्या गोष्टी समाजाला, त्या माणसाला समाजापासून तोडणाऱ्या आहेत. आपल्याला समाज जोडायचा आहे. प्रतिष्ठान ही समाज जोडणारी संस्था आहे, सर्वांना एकत्रितपणे घेऊन चालणारी संस्था आहे. त्यामुळे आपल्यामुळे कोणताही माणूस दुखावला जाऊ नये, तो तुटू नये, हे प्रयत्न जरी झाले तरी आपण सामाजिक खूप मोठं हित जोपासतो आहे हे समजून घ्यावं. उत्तरोत्तर ह्याची प्रगती आपल्यामुळे किती, आपल्या विकासाच्या योजना आदरणीय प्राध्यापक भारसाकडे सर पुढे आणणारच आहेत
आणि आपल्यापर्यंत ती विकास गंगा आपल्याला येताना दिसेल हा आशावाद ठेवून मी माझं प्रास्ताविक इथे संपवतो. जय भीम. धन्यवाद साहेब. आपण आपल्या प्रास्ताविकामधून सामाजिक चळवळ कशी घराघरात राबवल्या गेली पाहिजे, आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीसोबतच आपण सामाजिक जबाबदारीसुद्धा स्वीकारली पाहिजे असे हे एक मत इथे विशद केलेले आहे. मी यानंतर विनंती करते सन्माननीय सुखलालजी पांडे साहेबांना, त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. विश्ववंदनीय भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान तायडे साहेब, की जे या पूर्ण युनिट म्हटल्यापेक्षा आपली जे संस्था आहे, प्रतिष्ठान आहे, आपापले उपक्रम आहेत आणि ज्यांच्याकडे ट्रेझरर खजिनदार आपण म्हणू, ही जबाबदारी त्यांच्याकडे आहे. हे जे आपल्याला दिवस पाहायला मिळतात, ट्रेझरर कसा असावा, एखाद्याच्या घरामध्ये खूप मोठी संपत्ती आहे आणि त्याच्याकडे फायनान्शियल अधिकार योग्य माणसाकडे दिले, योग्य विचारवंताकडे दिले तर त्याचं फळ काय मिळतो हे आपण सर्वजण डोळ्यानं पाहतात. आज एवढी मोठी उन्नती झाली की याचं सर्व श्रेय सर्वांनाच आहे, परंतु अत्यंत चोखपणे खजिनदाराचं काम करतात तर त्यांना खरोखरच किती काही वेळ जयभीम केला तो कमीच वाटतो. असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तायडे साहेब, कारण की अत्यंत जोखमीचं पद आहे, अत्यंत जोखमीचं पद आहे आणि त्या पदावरच सर्व उन्नती पुढे हे असतो. जे काही प्लॅन्टेशन असतो, जे काही सरांनी योजना दिल्या असतात, जे जे कामं दिलेली असतात, त्या कामामधलं फायनान्स हा एवढा महत्त्वाचा घटक आहे की आपल्याला फायनान्सशिवाय काहीच होत नाही. आता मी किती काही बोलणं केलं, किती काही चांगला बोललो, किती काही वक्तृत्व असलं माझ्याकडे, तर 2 मेंबर जोडवण्याची ताकद जर माझ्यामध्ये असली तर माझं वक्तृत्व कामाचं. प्रतिष्ठानसाठी कमसे कम घर सोडून इतर नातेवाईकांना प्रतिष्ठानची महिमा सांगून त्याच्यामध्ये 2चे 4, 4चे 8, 8चे 12 असे मेंबर जर मी जुळवलो तरच माझ्या वक्तृत्वाचं काही फलित होईल. नाहीतर बोलणं, हसवणं, टाळ्या वाजवणं असं जर असलं तर आपली उन्नती होऊ शकत नाही. तर तायडे सर, मी उद्दिष्ट केलेलं आहे की 10 मेंबरचं उद्दिष्ट माझं होतं, त्याच्यातले जवळपास 5 ते 6 झाले. आता 4 मेंबर राहिले की ज्याचे घरं प्रतिष्ठानला लागून आहेत मॅडम, आणि त्यांना विनंती केली आणि ते सहभागी झाले आणि 4ही मेंबरनं तायडे साहेब कबुली दिली की लवकरच आम्ही प्रतिष्ठानचे मेंबर होऊ, लवकरच. त्याच्यामध्ये काही नातेवाईक आहेत, त्याच्यामध्ये काही विचारवंत आहेत, त्याच्यामध्ये काही सखे सोयरे आहेत, परंतु हे प्रतिष्ठान नातेवाईकाचं नाही, सगळ्या सोयऱ्याचं नाही, हे समाजाचं आहे. निर्भीडपणे प्रतिष्ठानमध्ये यावं. मी तर म्हणतो एखादा नवीन माणूस आला तर त्यानं त्याचे विचार इथे व्यक्त करावे. हा सर्वांसाठी डायस खुला आहे आणि या प्रतिष्ठानमध्ये तन मन धनाने सहभागी व्हावं असं मी आग्रहाची विनंती करतो सर्वांना. आणि प्रत्येकानं असं एक टार्गेट ठेवावं. मग ती कोणती योजना असो, सुभेदार रामजी पतसंस्थेचे समजा शेअर असतील, त्याच्यामधले डिपॉझिट असतील. काल एक खंडारे नावाचे PSI आहेत, त्यांचा मला फोन आला होता. ते म्हणत होते तुमची प्रतिष्ठानचं मेंबरशिप होण्याला 50,000 लागतात. म्हटलं तुम्हाला माहिती चुकीची दिली. आमचं प्रतिष्ठान नाही म्हटलं, हे आपलं प्रतिष्ठान. प्रतिष्ठानचं मेंबरशिप होण्याची आधी फीज म्हटल्यापेक्षा त्याचं जे मेंबरशिपचं हे होतं पैशाचं, हे फक्त 5,000 होते. परंतु
तिसऱ्या मजल्यावर तुम्ही बुद्धविहाराला भेट द्या, ते केवळ धम्मदानातून व्हावं यासाठी त्याचे 10,000 रुपये वाढीव आपण घेत आहोत. असं 15,000 आहे. तुम्हाला चुकीचं सांगितलं, तुमच्यासोबत मी येतो म्हटलं, तुम्ही मला टाईम द्या आणि मी तुम्हाला पूर्ण प्रतिष्ठान दाखवतो आणि 15,000मध्ये मेंबर व्हा. तर त्यांनी मॅडम आपल्याला कबूल केलं की मी निश्चितच होईल. अशी काही चुकीचं जर कोणी मार्गदर्शन करत असेल तर छटकन त्याला काही कोणतं पद पाहिजे नाही, त्याला फक्त तुम्ही प्रतिष्ठानचे मेंबर आहात एवढं जरी काम केलं तर प्रतिष्ठानसाठी फार मोठं डोनेट होईल अशी मी सर्वांना विनंती करतो. आजच सकाळी एक मॅसेज आला व्हॉट्सअपवर, अत्यंत व्हायरल होत आहे धांडे सर तो मॅसेज. बाबासाहेबाच्या शिक्षणामध्ये, महात्मा फुलेंच्या शिक्षणामध्ये, सावित्रीच्या फुले शिक्षणामध्ये किती पॉवर आहे. सकाळीच मी तो मॅसेज वाचला. मॅसेज म्हणजे एक व्हिडिओ. एका धर्मांध संस्थेमध्ये गावामध्ये 26 जानेवारी साजरी झाली. तिथं भीमकन्या बाबासाहेबांच्या विचाराला झपाटलेली मास्तरीण आहे, टीचर आहे, आपण मास्तरीण म्हणू, टीचर म्हणू, गुरुवैर म्हणू, खाळे सर. आणि तिथं 26 जानेवारीला तिनं फोटो वगैरे लावला आपल्या बाबासाहेबांचा आणि 26 जानेवारीचा अर्धा कार्यक्रम झाला मॅडम. आणि सर्व गावकरी लोक तिथं तिच्या अंगावर धावून आले की तुम्हाला तिथं सरस्वतीचा फोटो लावा लागेल. ते वाघीण बोलते, तुला कुठं जायचं असेल तर जा, पण इथं फोटो लागेल बाबासाहेबाचाच, बाबासाहेबाचाच फोटो लागेल किंवा फुले दाम्पत्याचा फोटो लागेल. अहो म्हणा शिक्षणाची आराध्य दैवत सरस्वती आहे. धावून आले अक्षरशः माऱ्याला, आहे आपल्या व्हिडिओवर आहे ते. तर तिनं खणकावून सांगितलं इथं फोटोचा विषयच नाही, हे सरस्वती कुठून आणली, मी शिक्षक आहे, मला संविधानाचा अधिकार दिला, इथं कोणाचा फोटो लावेल हा माझा अधिकार आहे, सर्वांना अंदर टाकेल, अजिबात आवारात येऊ नका. असे मोठे मोठे उंचच्या उंच धिप्पाळ माणसं. पण आपली वाघीण घाबरली नाही. एवढी जादू बाबासाहेबांच्या विचारात आहे, एवढी जादू शिक्षणामध्ये आहे. या शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी आदरणीय भारसागडे सरांनी आपलं पहिलं माध्यम केलं शिक्षण, पहिला प्रायोरिटी. धम्मसंस्कार वर्ग आपण चालू केले. आपले लहान लहान मुलं एवढे टॅलेंट आहेत की स्वतः 65 वर्षाच्या माणसाला तेवढं पाठांतर नाही. हे प्रामाणिकपणे आपल्याला कबूल करावं लागेल. त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सर्व मंडळी आपली त्याग करतो. त्यांना दुपारी खाऊ, त्यांची पाण्याची व्यवस्था, शिकवण्याची व्यवस्था. तर ही पिढी घडवत असताना त्याच्यावर संस्कार कसे पडतात याचं किती बारीक सूक्ष्म लक्ष असतो आपल्या सर्व मंडळीचं. आपले जे ज्येष्ठ मंडळी आहे, आपण सरांना नेहमी साथ देतात अशी मंडळी आहे, जे पहिल्या फळीतली नाही म्हणता येणार, पहिली फळी दुसरी फळी आपल्याकडे नाही, सर्व समान आहेत, म्हणजे सरांना नेहमी साथ देतात. तर अशा प्रकारचं वातावरणामध्ये आपलं प्रतिष्ठानची वाटचाल चालू आहे. आणि हे तुषारभाऊ मी खणकावून सांगतो की हे चालूच राहील, वाटचाल चालूच राहील. कारण कसं असतो की माणसं जरी 10 असले पण 10 माणसामध्ये एवढा पॉवर आहे आपल्यामध्ये. आपल्याकडे आंबेडकरी विचार आहेत, आपल्याकडे फुले शाहू महाराजांचे विचार आहेत. त्या विचारांना कोणी मारू शकत नाही. ठीक आहे एखाद्याचं डोनेशन कमी असेल, ठीक आहे एखादा दान कमी देत असेल, ठीक आहे तो त्याच्या परिस्थितीनुसार देत असेल, पण तो विचारानं जरी जुळला तर ती एक आपली मॅडम संपत्ती आहे असं मी समजतो. एक विषय थोडासा बाजूला नाही, तो विषय आपला रिलेटेडच आहे. एवढ्यामध्ये कास्टचा विषय फार व्हायरल होत आहे. धांडे सर प्रत्येक मेसेजमध्ये येत आहे की बाबा तुमची जे जनगणना होईल तर त्याच्यावर कास्ट का लिहावी, काय लिहावी. आता ताळे साहेबांना माहिती आहे महाराष्ट्र शासनाचा GR आहे बा, बौद्ध लिहिले तरी सवलती मिळतात, तेव्हाच तो GR निघालेला आहे. एवढं गोंधळून टाकलेलं आहे, एवढं गोंधळून टाकलं आहे. ऐन झोपडपट्टीमध्ये अजूनही लोकांना माहीत नाही की कास्ट काय लिहावी. मी म्हटलं 1956 साली धर्मांतर झाल्यानंतर कास्ट काय लिहावी याचा विचाराचा प्रश्नच येत नाही ना. मग त्यांनी कन्फ्यूज करायसाठी काय केलं की तो जो कॉलम आहे तो कॉलमच नाही टाकला. आता सुशिक्षित लोक समजा आता बोरकर सर गेले तर बोरकर सर त्याला ठणकावून सांगू शकतात. आपल्याच एखाद्या गरीब वस्तीमध्ये गेले तर घरी तर कोणीच नसते, दुपारी फट 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 कास्ट लिहिल्या, महार 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 महार. म्हणजे टोटली हेतुपुरस्कर शासन काय करत आहे की आपली संख्या कमी दाखवत आहे. महार म्हटलं की टोटली तो हिंदूमध्ये जातो.
आता बघा, बाबासाहेबाच्या काळापासून बघा, थव्याडं समाज फक्त 2च राहत होते गावामध्ये. एक मराठी कुणबी समाज आणि दुसरा महारवाडा. हे थव्याडं राहत होते, समूहानं राहत होते. प्रत्येक गावामध्ये एक तेल्याचं घर, एक धनगराचं घर, एक कोळ्याचं घर, एक सुताराचं घर. पण महाराचं एक घर राहायचं नाही. प्रत्येक गावामध्ये समूहानं आपण राहत होतो. हे बाबासाहेबांच्या काळापासून, जुन्या काळापासून आपलं हे इतिहास आहे. आणि आपण थव्यानं राहणारे लोक आज जर अशा जातीपायी आपली जाणून बुजून आपली लोकसंख्या कमी दाखवायचं हे षडयंत्र करत आहे, तर मी आदरणीय तायडे साहेबांना विनंती करतो की यावर एखादी कार्यशाळाच तुम्ही घ्या. आम्ही तन्मन धनात त्याच्यामध्ये एखादी विचारवंत बोलावा आणि याच्यावर जर कार्यशाळा घेतली तर आपण 10 लोकांना समाजाला हे सांगू शकतो, अशी माझी आग्रहाची विनंती आहे. या क्षणी मला वाटतं जास्त न बोलता एवढंच बोलावं. फार मोठी गॅदरिंग झाली, अत्यंत उत्साहात गॅदरिंग झाली आणि त्या गॅदरिंगमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी चांगलं प्रोत्साहनपर कार्यक्रम केले. पण त्याच्यामध्ये आपले जे धम्मसंस्कार वर्गाचे मुलं आहेत तर त्यांचा एवढा परफॉर्मन्स चांगला राहिला. सर्व धम्मावर, बाबासाहेबाच्या गीतावर, भीमाईच्या गीतावर त्यांनी परफॉर्मन्स केले. तर त्याबद्दल ज्यांनी गॅदरिंग बघितली नाही बघितली आता यूट्यूबवर बघतील. आपल्या टीचर लोकांनी, आपल्या स्टाफनी जे काही मेहनत केली अत्यंत कौतुकास्पद आहे. त्याचं सर्व श्रेय आदरणीय भारसागडे सर, आदरणीय इंगळे सर, आदरणीय तायडे सर आणि सर्व दांडे सर, सर्व जे काही आपले मंडळी यांना जातो. आणि एवढ्या व्यस्ततेच्या कार्यक्रमामध्ये त्या दिवशी दुपारी वंदनाताई आल्यात. त्यांची 26 जानेवारी होती, त्यांच्याकडे जबाबदारी आहे शासनाची. शासनाचा कार्यक्रम अटपून आपल्या कार्यक्रमाला आलेत तर त्यांचं पुनश्च मी आभार मानतो, प्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानतो. कारण शासनाची ड्युटी करणं आता काही साधी राहिली नाही. प्रत्येककडे फोकस दिला जातो, हा कोण्या कास्टचा आहे. लहान मुलांना सुद्धा माहीत असतो हा कोण्या कास्टचा आहे. त्याच्यावर सर्वांची नजर असतो की नोकरी कशी घालवल्या जाईल. तर या सर्व नियोजनबद्ध कार्यक्रमामध्ये मॅडम आपल्या आल्यास मॅडमला नाही करमलं तिकडचा सर्व कार्यक्रम. त्यामुळे पुणच्छ मॅडमचे आभार मानतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. धन्यवाद सर. आपण अतिशय सविस्तर असे विचार इथे मांडलेले आहेत. मी यानंतर विनंती करते सन्माननीय खुरेंद्र तिडके साहेबांना त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. सर्व थोर संत महापुरुषांना निर्वाळ वंदन करतो व आपणा सर्वांना सप्रेम जय भीम. मित्रो, आपणा प्रस्तावनामध्ये तुषार खंडेराव साहेबांनी सर्व माहिती दिली आणि साहेबांनी सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती दिली किंवा प्रतिष्ठानसाठी काय करायला पाहिजे. मी बऱ्याच दिवसांनी प्रतिष्ठानमध्ये आलो. प्रतिष्ठान असं एक ठिकाण आहे की जेव्हा मी या ठिकाणी आलो तर मला पहिले मानास्पद या ठिकाणी दिल्या जाते. त्यामुळे मी प्रतिष्ठानचे आभार मानतो. मी या ठिकाणी उपस्थित झालेला आहो की आमच्या समाज कल्याण अधिकारी मून मॅडम यांच्याशी माझी चर्चा झाली. बसताना तायडे साहेबांनी मला सांगितलं होतं किंवा मून मॅडमसोबत चर्चा करा या संबंधात. तर मी मून मॅडमला या संबंधात सांगितलं. त्यांचा मुलगा होता एक 20 वर्षाचा, तो काही कारणानं एक्सपायर झाला ॲक्सिडेंटमध्ये. त्या संबंधात मी त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांना सांगितलं मॅडम तुम्ही एवढा आमच्या प्रतिष्ठानला भेट द्या, अशा प्रतिष्ठान आहे. तर मॅडमनी सांगितलं की प्रतिष्ठानासाठी काय करायला लागेल. मला काय करण्याची तुमच्या परीनं तुम्हाला काय करायचं ते करू शकता. पण मेंबरशिप याची मिनिमम 5,000 आहे. पण आता 10,000 रुपये वाढवले म्हणतात 15,000. पण मी 5,000 त्यांना मेंबरशिप सांगली. पण तुमचे जेवढे मेंबर असतील ते मेंबरशिप जर मिळाले तुमच्या माध्यमातून तर फार चांगलं होईल. आणि प्रतिष्ठान एक असं ठिकाण आहे मॅडम म्हटलं की त्या प्रतिष्ठानमध्ये एक दरवाजा बंद झाला, आपला एक दरवाजा बंद झाला तर 1000 दरवाजे प्रतिष्ठान आपल्यासाठी उघडे करते. असं आपलं एक
प्रतिष्ठान आहे. मॅडम म्हणे प्रतिष्ठानमध्ये तुम्ही सोयीसुविधा वगैरे आहेत. मॅडम म्हटलं तुम्ही सांगल्यापेक्षा प्रतिष्ठा आणि बघा, बघितल्यानंतर तुम्हाला नक्की माहीत पडेल की प्रतिष्ठान म्हणजे काय. तर त्यांनी कबूल केली की मी नक्की म्हणे आता या मंडेला म्हणजे मंगळवारी येणार आहेत. तर रमेश भाऊंना मी विनंती करतो की मॅडमला कधी बोलायचं सांगा. त्या दिवशी आपण मॅडमला बोलवू. त्या दिवशी मॅडमचे मिस्टर आणि मॅडम ह्या मेंबरशिप स्वीकारतील. ते म्हणे मी मेंबरशिप व्हायला तयार आहे, पण बाकी त्यांनी बघितल्यानंतर त्यांना काय दाब द्यायचा आहे तर ते ठरवतील. तर या माध्यमातून रमेश भाऊंनी दिलेल्या आदेशानुसार मी मून मॅडमला या ठिकाणी येणाऱ्या मंगळवारी सहज सदिच्छा भेट म्हणून घेऊन येणार आहे. आणि जे आज प्रतिष्ठानमध्ये बोलावून मी आलो आणि मला जो मान सन्मान देण्यात आला आणि या ठिकाणी उपस्थितांनी माझे स्वागत केले, त्यामुळे मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो. आणि माझ्या पद्धतीने यापुढे जे योगदान देता येईल ते मी योगदान देण्यासाठी तत्पर राहील, एवढे आश्वासन देतो. जय भीम. धन्यवाद साहेब. आपण सन्माननीय मून मॅडमला आमंत्रित केलेले आहे. आणखी एक प्रतिष्ठानकडून मून मॅडमला निरोप सांगा की आपण 7 फेब्रुवारीला रमाई जयंती साजरी करतो आहोत. तेव्हा रमाई जयंतीला सुद्धा सकाळी 9 ते 2च्या दरम्यान त्यांच्या सोयीने जेव्हा जमलं तेव्हा जसं जमेल तसं 2 मिनटासाठी वेळ काढून या आणि सदिच्छा भेट द्या म्हणा. म्हणजे एक रमाईची लेक, मोठ्या पदावर असलेली रमाईची लेक, तिचा आपल्याला सत्कारसुद्धा इथे करता येईल आणि म्हणून त्यांना आपण इथून आमंत्रित करतो आहोत. यानंतर मी विनंती करते सन्माननीय विलासभाऊ धांडेंना, त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा सर्व महामानवांच्या पावन विचारांना त्रिवार अभिवादन. आजच्या चिंतन मंथन सभेचे अध्यक्ष महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक, कोषाधिकारी, प्रमुख अतिथी म्हणून विचार मंचावर असलेले सुखलालजी पांडे साहेब, त्यानंतर तिडके साहेब, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, वातावरण जरा थंडावलेलं दिसते कारण थंडीची लाट आहे 2-4 दिवसापासून. त्याच्यामुळे लोक गारठले अशी शंका घ्यायला काही हरकत नाही. आता कार्यक्रम तर निमित्त मात्र होते 2 दिवस, तशी आपली काय अवस्था आहे तर आपण सर्वजण जाणतोच. दर रविवारी या सभेला उपस्थित राहणाऱ्यांच्या बाबत बोलतो मी. जो विषय सर्वत्र उच्चारला जातो, त्याच्यावर भाषणं होतात, वक्तव्य दिली जातात, लेखन होते, चर्चा होते, संमेलनं होतात की दर रविवारी बुद्धविहारात गेलं पाहिजे. आता दर रविवारी बुद्धविहारात जाव तर मटण कोण खावा, हा यक्ष प्रश्न आपल्या बुद्ध समाजाला पडलेला आहे. त्यांना दुसरा दिवसच नाही भेटत रविवार शिवाय, असंच म्हणावं लागेल ना. आता ड्युटीच्या दिवशी काय खाता नाही आहे, सुट्टीचा दिवस पाहिजे खायला. याचाच अर्थ आपण हिंदू संस्कृतीप्रमाणे
इतर दिवसांना नेमून दिलेलं आहे असं घेण्यास काहीच हरकत नाही. जसं गजानन महाराजचा गुरुवार पाळतात लोक, अशा प्रकारचे प्रत्येक वार प्रत्येकानं घेतलेले असावेत असं मला वाटते. कारण ते लक्षणच तसे दिसतात. आणि हे काही लपलेली बाब नाही. आपण विचारतो, लोक सांगतात तिकडे जावं लागते ना, भाजी शिजून राहिली, अमकं होऊन राहिलं, टमकं होऊन राहिलं, ते आणा लागते ना. आता सकाळूनच आणून ठेवली मी, जायपर्यंत शिजते मग जेऊ. लेकरं बायका वाट पाहून राहिले. ह्या साऱ्या चर्चा असतात आपल्या. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या साऱ्या पळवाटा असतात. ह्या पळवाटा बंद झाल्या पाहिजे. हे काहीतरी कारण सांगून आपल्या भूमिकेपासून पळण्याच्या घटना आहेत, पळण्याच्या क्रिया आहेत. आणि हे एकच नाही, तर आता असंख्य कारणं आपण सांगू शकतो ज्या कारणांच्यामुळे ह्या ज्या चळवळी आहेत, ह्या ज्या संघटनात्मक बांधण्या आहेत, त्यांना फार मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. त्यातल्या त्यात सुशिक्षित वर्ग त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लटकलेला आहे. ग्रामीण भागातली जी जनता आहे अजूनही त्यांच्यामुळे बुद्धाचा धम्मो कायम आहे असं म्हणायला हरकत नाही. सुशिक्षित नोकरदार वर्ग, मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत जे वर्ग आहेत बौद्ध समाजामध्ये, त्याच्यामध्ये ग्रामीण समाज सर्वात पुढे आहे. मोलमजुरी करणारे लोक सर्वात पुढे आहेत. ते काही ना काही करतात आणि त्यांच्याचमुळे ह्या चळवळी, हा धम्म टिकून आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि ही खरी गोष्ट आहे. जेव्हा केव्हा या साक्षर वर्गावर, नोकरदार वर्गावर पाळी येते, मोर्चे आंदोलनात त्यांचीच संख्या असते जास्त. सारे खेडेपाडे उलटतात, चलो तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. ह्या साऱ्या गोष्टी चळवळीला मजबूत करणाऱ्या आहेत. आणि त्यापासून हा जो शहरी समाज म्हणूया आपल्याला, थोडासा शिकून सवरून वरच्या लेवलवर गेलेला समाज म्हणतो आपण त्याला, वर्ग म्हणतो आपण त्याला, तिथं क्लास 4 पासून तर तिकडे सुपर क्लास 1 पर्यंत, कलेक्टरपर्यंत जर आपण विचार केला तर या जो घटक आहे, या घटकाची अशी दारुण अवस्था आपण पाहतो, अनुभवतो. मग प्रश्न असा आहे, प्रश्न कसाही असो तो उत्तर घेऊन येत असतो सोबत. प्रत्येक प्रश्न त्याचं उत्तर सोबत घेऊन आल्याशिवाय राहत नाही. जसा जन्माला येणारा माणूस सोबतच तो मरण घेऊन येते. जन्मास आलेला माणूस हा अमर नसतोच, त्याचं मरण सुद्धा त्याच्या सोबत असते. या नियमानुसार, हा नियम जर सर्वांनी लक्षात घेतला तर प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक अडचणीचं आपल्याला योग्य ते समीकरण मांडता येते. पण मांडणार कोण? रिकामं कोण आहे? प्रश्न असा आहे की ही आपल्या बौद्ध समाजातच आहे काय, याचं उत्तर काय मिळू शकते? याचं उत्तर जवळपास होकारात्मक असू शकते.
कारण काय, इतर धर्मियांचा जर आपण विचार केला तर त्यांचं निरीक्षण करा जरा. आताचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो, मी नेहमीच सांगत असतो तसं ते आता 13 ते 15 16 तारखेला आम्ही पुण्याला गेलो होतो. एक ख्रिस्ती मित्र आहे माझा, त्याच्या मुलीच्या एंगेजमेंटसाठी मुलगा पाहासाठी तिथं गेलो होतो NIC मध्ये कंपनी. मग त्याच्या चौकशी करण्यासाठी कंपनीचं ऑफिस पाहिलं, सर्व पाहिलं. रविवार होता, ते चर्चमध्ये घेऊन गेली. कशासाठी? या मुलाची चौकशी करायसाठी. सहज करतो आपणही, साहजिक आहे. ते एवढ्या दूर पोरगी द्यायला लागते, पोरगाचं वर्तन पाहणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आम्ही 4-5 लोक गेलो. जवळपास 10-11 वाजता एवढी मोठी चर्च की 2-3 एकराची चर्च. आता त्याच्यात लोक किती असा? 7-8 हजार लोक, 7-8 हजार. मोठे मोठे हॉल, मोकळं मैदान, लोक तसं सैन्य होय, सुरूच येणं. गेट रोडपर्यंत आलो. एवढी मोठी जागा, 2-3 एकराची जागा भरल्यावर जागोजागी स्क्रीन लागले मोठे मोठे. त्या स्क्रीनवर साऱ्या चमत्कारी गोष्टी सांगून राहिले, साऱ्या चमत्कारी. देवाची कृपा, आम्हाला असं झालं, आम्हाला तसं झालं, आम्हाला तसं झालं. आणि ते मोठ्या मनातून लागे तिथंचा भर स्टेजवर. मग ते झाल्यानंतर ते त्यांचे पाळक आले, नवरा आणि बायको. तो इंग्रजीत सांगेन, हे मराठीत सांगेन, तो इंग्रजीत सांगेन, तो मराठीत सांगेन. असं जवळपास 1.5 तास चाललो. असे बोंबलू बोंबलू सांगत, असे बोंबलू बोंबलू सांगत की तिथं ऐकणाऱ्याच्या कानठळ्या बसत. लोकही निरा असे बाबा उभे, निरा घोरच घोर, जय जयकार जय जयकार. त्याच्यातून एकच मला त्या दिवशी जाणवलं. मी 10-15 मिनिट ऐकलं, ते बाहेर आलो. तिकडे समोर गार्डन होतं, तिथं जाऊन बसलो. ते त्याही ऐकलं, कारण ते काही आपल्या डोक्याला पटत नव्हतं. एवढे विचार, त्या येशूचं गुणगान, हे भयंकर होतं. ते मी त्यांना सांगितलं, म्हटलं हे तुमचं काहीच नाही. नंतर त्याचा परिचय वगैरे झाल्यावर, लोकांना भेटल्यावर मी त्यांना सांगितलं, हे म्हटलं चमत्कार आहेत तुमचे, या चमत्काराला आम्ही भरोसा ठेवतो. काय आहे म्हटलं, हे प्रचार सभा आहे तुमची, प्रसार आहे म्हटलं हा ख्रिश्चन धर्माचा. हा विषय सांगण्याचा कारण आपल्याला त्याच्यातून काहीतरी निवडता आलं. आता आपण चिकित्सक, जे जे स्टॉल होते तिथं मी सर्व ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या प्रकारची चौकशी केली. मग तुम्हाला पगार आहे काय, तुम्ही पुस्तक विकून राहिले, मग तुम्ही किती वर्षापासून आहात, इथं किती लोक येतात, हा कार्यक्रम कधी असते, हे सारी बारीक सारीक चौकशी करत बसलो. हे बसले ऐकत. तर प्रत्येक जण असं सांगत होतो, हे सर्व सेवाभावी आहे सर. मग मी विचारलं, निधी फरकी येते काय? नाही सर म्हणे, हा निधी हे लोकच जमा करतात. पहा हे एवढं मोठं कारभार कसा चालते म्हटलं, ह्या लोकनिधीवर चालते म्हणे. असेलही थोडंफार मानधन. एवढं त्यांचं सर्किट त्यांनी जबरदस्त केलेलं आहे. आणि कार्यक्रम हप्त्यातून 1 दिवस नाही, शनिवार रविवार सोमवार
आमचं 3 दिवस एवढीच पब्लिक असते काय? बिलकुल म्हणे 1000-2000चा फरक पडेल. 3 दिवस कार्यक्रम, हा भरगच्च कार्यक्रम, ही मामूली गोष्ट आहे का? त्या 3 दिवसात किती रुपये जमा होत असतील? सरासरी 5,000 जण आपण एका दिवसचे 5 तरी 15,000चे किती रुपये जमा होतात? 15,000 लोकांचे. मग ते माणसं होत ना आपण काय कंस हो काय असं म्हणायला काय हरकत आहे काय आता? हा, त्यातही कानीचे कंस हो काय आपण? बौद्ध धर्म हा कितीतरी पटीनं त्या ख्रिश्चन, तो बुद्धाचा शिष्य येशू ख्रिस्त इथं येऊन त्याचे सारे प्रचार प्रसारक वाढवतो. आपलं तर कुठं दिसतच नाही मला असं. प्रचार प्रसार माध्यम तर आपल्या कार्यक्रमात नसतेच. जास्तीत जास्त असंच असते भाषणबाजी. आणि देया घ्यायचं नाव कळलं की नाक मुळले हाणतात. म्हणजे येण्यासाठी इथं डगमगतात लोक. नाही तिथं द्याच लागते म्हणते पैसे. हे बोलावतात लोक, हे पैसे मागासाठीच बोलावतात. म्हणजे एवढी मानसिकता खराब आपल्या समाजाची आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपल्याला घेण्याची सवय आहे, देण्याची नाही. आणि ज्यांना देण्याची सवय आहे ते आपोआप या ठिकाणी जुळतात. हा एक त्यातला मोठा भाग आहे. परंतु हा विषय निवडण्याचं उद्देशच आहे की आपण कितीतरी पटीनं मागं आहोत या विचारसरणीच्या, की धार्मिक कार्यासाठी, सामाजिक कार्यासाठी आपलं पाहिजे तेवढं योगदान आपण दिलं पाहिजे. 20व्या भागाचं काय घेऊन बसलो आपण? 50वा भागही जरा, 30वा भागही जरी दिला, 40वा भागही जरी दिला तर बिघडते कुठे? 50% ठेवलं आपल्यासाठी तरी शिल्लक राहते मेल्यावर. आणि काय आहे, प्रकृतीनं माणसासाठी 2च गोष्टी सांगितल्या आहेत. एक तर घेऊन जा, एक तर ठेवून द्या, आणि कोणाला देऊन जा, नाही तर ठेवून जा. घेऊन जाण्याची व्यवस्थाच नाही. मग 2 गोष्टीवर केंद्रित झालं पाहिजे आपण. ठेवून जा, काहीच खर्च केला नाही ते तसाच पडीन ना. कोण कसा वापर करेल त्याचा, ते दुसऱ्याचं धन आहे ना. मग आपल्या डोळ्यासमोर जर त्याचा वापर करायचा असेल तर देऊन जा. देऊन जाण्यासाठी अशा प्रकारचे कल्याणकारी प्रकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या नावाने उभं होत आहे. इथंही नशीन पडतात तर दुसरीकडे त्यांना अशा कोणता प्रकार पाहिजे तिथं जबरदस्ती नाही की इथंच दिलं पाहिजे, जिथं जिथं, परंतु ते त्याचं योग्य ते निरीक्षण करून, त्याचा अभ्यास करून तिथं दान द्या. ठिकाणावर काही बंधन नाही आहे. तर ह्या साऱ्या गोष्टी इतर लोकांचं जेव्हा आपण अवलोकन करतो, निरीक्षण करतो, तेव्हा आपल्याला वाटते की आपण कुठं आहोत, कुठं असायला पाहिजे होतं, याचं चिंतन करणं गरजेचं आहे. हे बहुउद्देशीय प्रकल्प या ठिकाणी साकार झालेला आहे, ज्याच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना, उपक्रम राबविले जात आहेत. जसं आता काल परवा
अशोका एंटरप्राइजेस या शॉपचं उद्घाटन झालेलं आहे. सर्वांना माहीत असेलच. याच्यामध्ये बिल्डिंग मटेरियलचा पुरवठा केला जाईल. सिमेंट आहे, लोहा आहे, त्याच्यानंतर हार्डवेअरचं सुद्धा शॉप या ठिकाणी होईलच असं मला वाटते. तर प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्या प्रतिष्ठानच्या दुकानातून आपल्या ओळखीपाळखीच्या लोकांना, ठेकेदारांना, इंजिनियर लोकांना मटेरियल खरेदी करण्याची साथ घालावी प्रत्येकानं, आणि त्यांना पटवून द्यावं की इतर दुकानापेक्षा इथं स्वस्त कसं आहे, किती रुपयानं आहे, हे त्यांना सांगण्याचं काम आपण करण्याची गरज आहे. त्यानंतर पॉलिटिकल ट्रेनिंग सेंटरचं उद्घाटन झालं वाटतं त्या दिवशी. म्हणजे राजकारणी लोक प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित कसे करता येतील, त्यांना शासन व्यवस्थेची माहिती कशी दिली जाईल, या उपक्रमाद्वारे हे सेंटर चालणार आहे. ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला, मग तो ग्रामपंचायत सदस्य असो की तिकडे खासदार असो, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतचं ट्रेनिंग त्या सेंटरमध्ये देण्याची व्यवस्था करण्याचा प्रोग्राम आहे. असं करीत असताना एक गोष्ट मात्र आपण ध्यानात कायमची ठेवली पाहिजे. मला परवाच्या कार्यक्रमापासून थोडीशी शंका येऊन राहिली. नंतर सांगतो मी. ते जबाबदारी आहे. ह्याच्याशी अटॅच असणारे जे लोक आहेत त्या सर्वांची जबाबदारी आहे. तरच अशा प्रकारचे प्रकल्प आपण पूर्ण करू शकू. या प्रतिष्ठानचे मुख्य प्रवर्तक प्राध्यापक भारसागळे सरांचे हात मजबूत करण्याचं जे काम आहे ते आपल्यासारख्या सर्व दानदात्यांवर अवलंबून आहे, सभासदांवर अवलंबून आहे. जेवढं आपण सहकार्य कराल तेवढं काम गतीनं होईल, कामाचा विस्तार वाढेल. आज रोजी बोलतो म्हटलं तर या प्रतिष्ठानच्या अंतर्गत राबवलेले जे प्रकल्प आहेत, एक दिवसभर त्या प्रकल्पाचं वर्णन केलं तर वेळ पुरणार नाही. एक दिवस एकच प्रकल्प जर भाष्य वक्तव्य करण्याचं ठरवलं त्यावर तर वेळ पुरणार नाही. अशा प्रकारचे प्रकल्प आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं राबविले जात आहेत. ते राबविण्यासाठी ज्या धम्मदानदात्यांचा सहभाग त्यामध्ये लाभत आहे त्यांचं पाहिजे तेवढं अभिनंदन करणं गरजेचं आहे. तर असो, बराचसा लांबलेला विषय दिसून येतो. या ठिकाणी मी पूर्णविराम देतो माझ्या आखूळ वक्तव्याला आणि
यानंतर तायडे साहेब अपेक्षित भाषण करतीलच, त्याची अपेक्षा सर्वांना आहेच. त्याच्यामुळे मी इथं थांबणं गरजेचं आहे. मी जर थांबलो तर ते उठतील, मीच जर इथून उभं नाही राहिलो तर ते बसूनच राहतील. तर असो, सर्वांनी ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करते सन्माननीय रमेश तायडे साहेबांना त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, संत रोहिदास, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, सुभेदार रामजी आंबेडकर, शाहू महाराज, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, गाडगे महाराज, माता भीमाई, माता रमाई या सर्व परिवर्तनवादी महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं दर रविवारी बुद्धवंदना, सत्कार समारंभ आणि चिंतन सभा आपण या भव्य बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये आयोजित करत असतो. त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय सुखलालजी पांडे साहेब, समाजकल्याण निरीक्षक माननीय कुरिंद्र तिडके साहेब, विलास धांडे सर, ज्यांनी सुंदर असं प्रास्ताविक केलं ते तुषार खंडेराव साहेब, खाडे सर, भाऊसाहेब अंबोरे, अजय घनबहादूर सर, घोडेसर साहेब, शिरसाट साहेब, सुनीलजी इंगळे साहेब, हेमंतजी मोड साहेब, सीतारामजी इंगळे साहेब आणि उपस्थित ज्यांनी संचलन केलं त्या तायडे मॅडम, दामोदर मॅडम, इंगळे मॅडम आणि उपस्थित माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्याला या प्रतिष्ठानविषयी संपूर्ण माहिती आहे. आता ज्या ठिकाणी प्रास्ताविकामधून माननीय तुषार कुमारांनी सगळ्या योजना आपल्याला सांगितलेल्या आहेत, सुखलाल पांडे साहेबांनी आपल्या मनोगतातून या ठिकाणी सगळं सांगितलेलं आहे. माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की आपल्या प्रतिष्ठानची उत्तरोत्तर जे प्रगती सुरू आहे त्याच्यात आपल्या सर्वांचा फार मोठा वाटा आहे. आपल्याला माहीत आहे की आता प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आपल्या प्रतिष्ठानमध्ये फार मोठ्या प्रमाणात स्नेहसंमेलन आपल्या महाविद्यालयाचं आणि अशोका एंटरप्राईजचं उद्घाटन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ पॉलिटिक्स इन्स्टिट्यूटचं उद्घाटन आणि असे विविध कार्यक्रम आपल्या प्रतिष्ठाननं गेल्या 2-3 दिवसापासून राबवलेले आहेत. आणि त्यात आपल्याला भरपूर असं एक गणमान्य व्यक्ती, आपल्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर आणि अजूनही समाजातले जे काही प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी आपल्या महाविद्यालयात आपण या स्नेहसंमेलनासाठी आपण याचं पाचारण केलं होतं आणि त्यातले बरेचसे आलेसुद्धा. काही विद्यापीठाची मंडळी आली. आता कसं आहे, कार्यक्रम करायचा म्हटलं, काही गोष्टी डेव्हलपमेंट करायच्या असल्या, कोणाच्या डोक्यात काय असेल, कोणाकडून आपल्याला काय ऊर्जा मिळेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून विचाराची आदानप्रदान करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लोकांना बोलावं लागते. कारण तिथं आपल्याला स्पष्ट माहीत आहे की आपला सभासद फक्त हा बौद्ध व्यक्ती होऊ शकतो, अदरला या ठिकाणी संधी नाही, हे सगळं आपल्याला माहीत आहे. परंतु विचाराची आदानप्रदान अजून आपण काय डेव्हलप करू शकतो, कोणाच्या डोक्यामध्ये काय आहे, कोणाच्या डोक्यामध्ये काय आहे, कोणाचे विचार काय आहेत, सगळ्याच कल्पना आपल्या डोक्यात नसतात. आणि अशासाठी विचाराचे आदानप्रदान करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी या देशातला कोणीही जरी असेल त्याला या ठिकाणी बोलावं लागते. आणि म्हणून ही मंडळी आली, आपल्याला नवीन नवीन विचार देऊन गेले. या ठिकाणी विद्यापीठाची कमिटी आली, नॅकची कमिटी येत आहे, आपल्या कॉलेजचं आपल्या ग्रंथालयाचं आपण बघितलं आहे की एवढं वाहवा एवढी स्तुती चालू आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही.
कारण हे आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर आपल्या सगळ्यांना माहीत आहेत की अर्थतज्ज्ञ आहेत आणि 18 तास काम करणारे आहेत, विचाराचे आदानप्रदान करणारे आहेत, सर्वांना मान सन्मान देणारे आहेत, कोणी माणसं जोडवणारे आहेत, एकही माणूस तुटला नाही पाहिजे. कारण आपली वाणी अशी आहे की या वाणीतून आपण कोणाला दुखवू शकतो. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, तो कितीही लहान असो कितीही मोठा असो, कोणीही दुखता कामा नये. आपण सगळ्यांचा सन्मान केला पाहिजे आणि आपण जर सन्मान करत राहिलो तरच आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आपली प्रगती जर आपल्याला करायचा असेल तर आपल्या जिभेवर आपल्याला कंट्रोल करणं खूप भाग आहे. कारण कसं आहे, हा मंच आहे, या देशामध्ये हा व्हिडिओ जाते आहे आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला आमचा समाज बांधवांची प्रगती कशी करता येईल यावर आपल्याला म्हणजे विचार जर मांडले तर अनेकांना प्रेरणा मिळेल. आज आपल्या या संस्थेचे आपण जवळपास 4000 मेंबर आहोत. अजूनही आपल्याला जो बौद्ध असेल त्याला या संस्थेचा मेंबर करायचा आहे. मग ते कितीही हो, 4000 हो 5000 हो. आणि म्हणून माझी या ठिकाणी कळकळीची सगळ्या विनंती आहे सगळ्या मान्यवरांना की या आपल्या डोक्यामध्ये ज्या ज्या कल्पना आहेत, कारण अनेकांच्या डोक्यात कल्पना अलग आहेत, तर आपण या ठिकाणी विचार मांडताना त्या कल्पना आपल्या समाजाला कशा पूरक असतील, कशा योजना पूरक असतील, याच्यात कसा प्रतिष्ठानला योगदान मिळेल, दान मिळेल, आपल्या पतसंस्थेमध्ये आपलं FD ठेवल्या जाईल, शेअर घेतल्या जातील, आपल्या बचत गटामध्ये पुस्तक काढल्या जाईल, ह्या सगळ्या योजनाबद्दल बोलावं अशी माझी नेहमीच एक विनंती असते, सर्वांना विनंती असते. कारण आपल्याला प्रगतीचा मार्ग गाठायचा आहे, आपल्याला असमानतेचा मार्ग गाठायचा नाही, आपल्याला समतेचा मार्ग गाठायचा आहे. आणि समता जर तुम्हाला गाठायची असेल तर तुमच्या जिभेवर साखर असली पाहिजे. कारण तुमच्या जागेवर जर जिभेवर साखर नसेल तर तुम्ही काहीच जीवनात करू शकत नाही. आम्ही काम करत असताना तुम्हाला माहीत आहे, मी महाविद्यालयीन जीवनापासून या ठिकाणी सांगायची वेळ नाही, कारण सगळ्यांनाच माहीत आहे काय केलं काय नाही केलं. मी 100 JVM करतो तर ते 50 JVM मला लोक इकडं पाहतही नाही, 50च करतो 50 जाऊ द्यायचं लक्ष नाही. असा मोठेपणा करून अपमान सहन करून यातपर्यंत आपण आलो तुम्हाला सांगतो. आणि हा अपमान मीच नाही, आपले सगळेच पदाधिकारी सहन करतात. आणि म्हणून प्रतिष्ठानची तुम्हाला सांगतो एवढी मोठी प्रगती जी आहे ना ते होत आहे तुम्हाला सांगतो. आणि आपल्या ज्या आज कॉलेजची वावा, आपल्या प्रतिष्ठानची वावा आज भारताच्या बाहेर गेली. या ठिकाणी जेवढे राष्ट्रीय नेते येतील, जेवढे आता तुम्हाला माहीत आहे गुजरातची मंडळी आली, दिल्लीची मंडळी आली, छत्तीसगडची मंडळी आली आणि अनेक या यूट्यूबच्या माध्यमातून जो लोक ऐकतात ते आदरणीय भारसाकडे सरांना फोन करतात. काल 1 तास फोन दिल्लीहून होता. काल आम्ही मूर्तिजापूरला भीमाई या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि त्या प्रकाशन सोहळ्यासाठी, कारण या ठिकाणी सांभाळलेली मंडळी होती, कारण आपला स्नेहसंमेलनाचा दुसरा दिवस होता. एवढी जबाबदारी असतानासुद्धा नवीन मंडळी कशी आपल्याला प्रतिष्ठानमध्ये जोडता येईल या उद्देशानं आपल्या घरचा कार्यक्रम ठेवून आम्ही भीमाई या पुस्तकाचं विमोचन करायला गेलो आणि ठिकाणी भरभरून त्या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद मिळाला. त्या ठिकाणी त्यांनी जवळपास 100 कर्मचारी एकत्र आले होते आणि त्या कर्मचाऱ्यांनी तिथं चंग बांधला की आम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी सोडून देऊ, परंतु आम्ही प्रतिष्ठानला जोडू, आम्ही सगळे लाईफ मेंबर होऊ, आम्ही पतसंस्थेचे तुमचे शेअर घेऊ, आमचा सगळा पैसा आम्ही आपल्या बँकेत टाकू. हे फार मोठी उपलब्धी आहे. आज सगळं जनजागृतीचं काम चालू आहे. प्रत्येकाच्या मनात प्रतिष्ठानविषयी आवड निर्माण झालेली आहे, प्रेम निर्माण झालं की आपल्याला सर्वश्रेष्ठ ते मानून राहिले की हे मंडळी किती श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून आपल्याला या देशातला प्रत्येक माणूस हा आदर्श बनला पाहिजे, तो विचारानं समृद्ध बनला पाहिजे, प्रज्ञावंत बनला पाहिजे, समता बंधुत्व न्यायाचं पुनरुच्चार करणारा बनला पाहिजे आणि विषमतावादीला लात मारणारा बनला पाहिजे असं आपलं ध्येय आहे. आणि म्हणून हे प्रतिष्ठान अहोरात्र आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन हे काम चालू आहे. आज आपल्या सगळ्यांना माहीत आहे की प्रतिष्ठानचा उद्देश आपल्या बचत गटापासून, आपल्या सभासदापासून, कारण तुम्हाला सगळंच माहीत आहे की आपली अवस्था काय आहे. आपण काही सरकारचा पैसा घेतलेला नाही आहे आणि फुकटही कोणाचं काही घेतलेलं नाही आहे, कारण व्यवसाय आपण आता व्यवसायात पडलेला. तुम्हाला माहिती आहे प्रतिष्ठान इन्व्हेस्टमेंट कंपनी आपण निर्माण केली, आता अशोका एंटरप्राइजेस आपण तयार केलं, आपलं ट्रॅव्हल सेंटर सुरू होऊन राहिलं. याच्या माध्यमातून देऊन लोक किती देतील. आपला समाज गरीब आहे,
गरीब समाज असून सुद्धा आज आपण एवढी मोठं पकड केलेली आहे आणि यापुढे आपल्याला करायची आहे, कारण हजारो कोटीचं काम आपल्याला करायचं आहे. कारण एवढ्या कामावर काही आपल्या समाजाची उन्नती आपण करू शकणार नाही. आणि म्हणून जेव्हा आपण हजारो कोटीचं काम करू आणि हजारो कोटी येण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त आपलं बांधव या ठिकाणी जोडले पाहिजे, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणार आहे. मी तुम्हाला दर रविवारी विनंती करतो की पंक्तीनं माझं नेहमी असते की एक माणूस कमीत कमी 5 लोक त्यांनी आणले पाहिजे, 5 लोकांशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे. कारण आम्ही आता सगळे सेवानिवृत्त आहोत, आम्ही घरी झोपता कामा नाही, कारण आरोग्य खराब होते. आणि म्हणून आपण जर चळवळीसाठी राबत राहिलो तर तुम्हाला आयुष्य वाढते, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. कारण मी आता आपण नेहमी याला शिव्या देतो, त्याला शिव्या देणं बंद केलं पाहिजे. ते काय करतात त्याचं अनुकरण आपण केलं पाहिजे. ते लोक एकच दिवस घरी राहत नाही, घरोघरी फिरतात, त्यांचा प्रचार करतात. आज त्यांनी देश काबीज केला. आम्ही फक्त जोरजोरानं जय भीम म्हणतो आणि घरी गेलो की सट झोपतो. यानं आपला प्रचार होत नाही. तुम्हाला सांगतो, फक्त अहमपणा, मीपणा, गर्वपणा, याचा द्वेष त्याचा जो चुकलतो, यानं आपली प्रगती होणार नाही. याला तुम्हाला मुठमाती द्यावं लागेल, तुम्हाला जाळून टाकायला लागेल. तुम्हाला सांगतो. आणि प्रगती फक्त कशानं होईल, तुम्हाला प्रचार आणि प्रसार करावा लागेल. या प्रतिष्ठानमध्ये नवीन नोकरी आपले सोयरे मित्र जे काही असतील त्यांना आणावं लागेल, त्यांना इथं सभासद करावं लागेल, इथं बचत गटाचा मेंबर करावा लागेल. आपल्या सुभेदार रामजी आंबेडकरांचे उत्कर्ष आपल्या सुभेदार रामजी आंबेडकर क्रेडिट कॉर्पोरेशनचे शेअर घ्यावे लागतील, त्याच्यामध्ये तुम्हाला FD द्यावं लागतील. आणि या माध्यमातून आपल्याला आपला विकास करता येईल. तसा आपला विकास शक्य नाही, तुम्हाला मी सांगतो. आणि म्हणून आपल्याला हजारो कोटी रुपयाचं काम करायचं आहे. हजारो लोकांना नोकऱ्या द्यायच्या आहेत, 200 एकर शेती घ्यायची आहे. या आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या बँक उभ्या राहायच्या आहेत. आपल्याला 200 एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी 1000 लोकांना नोकऱ्या द्यायच्या आहेत. आताच तुम्हाला माहिती आहे की आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसागर सरांनी या जिल्ह्याचा एक जिल्हा, कारण आपण सगळ्या भारताचा विकास करू शकणार नाही, एक जिल्हा घ्यायचा आहे. म्हणून 1800 गावाचा सर्वे आपला सुरू आहे. 12 लोकांचे आपले कर्मचारी, 2 गाड्या, दररोज 2-2, 3-3 खेळात 75 खेड्यामध्ये आपले लोक गेले. प्रत्येक घरात आपलं पॉम्पलेट आणि प्रत्येक बुद्धावर आपलं बोर्ड लागलेलं आहे. आणि त्यांना आपले उद्देश समजून सांगत आहेत आणि त्यांना जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार मोठं काम आहे, कारण कमीत कमी 1800 गाव आहेत. 1800 गावामध्ये सरांची कल्पना आहे की एका गावात एक ऑफिस, त्याला 5 कर्मचारी, आपल्याच कॉलेजचे कर्मचारी. त्यांना नोकऱ्या कोण देणार आहे, आपणच नोकऱ्या देऊ. आणि म्हणून हा संपूर्ण जिल्हा जर सुफलान झाला, आंबेडकरी विचाराचा झाला, प्रबोधनात झाला. तुम्हाला माहीत आहे की प्रबोधनाशिवाय काही नाही. प्रबोधन हे सर्वश्रेष्ठ आहे. आज अभ्यास करायला कोणाला वेळ नाही आहे, कोणीच अभ्यास करत नाही. म्हणून या देशाची अवस्था आज असमानतेकडे चाललेली आहे. जर या लोकांनी अभ्यास केला असता, पुस्तकं जर वाचले असते, तर त्यांनी हे असं केलं, असमानता केलीच नसती. कारण जो पुस्तक वाचते, जो ज्ञानी आहे, तो तुम्हाला बुद्धाला तुम्हाला कधीही श्रेष्ठ समजते. पण जो ज्याला अक्कलच नाही, ज्याला समजतच नाही, ज्याचं शिक्षण नाही, तो कोणाही पदावर असू द्या, या देशाचा पंतप्रधानही असू द्या, पण त्याला अभ्यास नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. जर त्यानं अभ्यास असलं तर एका धर्माचं त्यानं वाह केली नसती. त्यानं समानतेच्या मार्गावर, संविधानाच्या मार्गावर हा पूर्ण देश पुढे नेला असता आणि या देशामध्ये भयभीत वातावरण केलं नसतं. आज सगळं असुरक्षित आहेत, परंतु आपलं प्रतिष्ठान सर्वांना सुरक्षा देणार आहे. प्रतिष्ठान सर्वांना सुरक्षा देणार आहे, एवढं तुम्हाला मी नक्की सांगतो. कारण जर आपण ताकदीनं काम केलं, ताकदीनं पेटून उठलो, घराघरात प्रचार केला, प्रसार केला. आज जसं आता दांडे सरांनी या ठिकाणी उल्लेख केला, कारण गेल्या 20 वर्षापासून मी ऐकतो, त्याचे GRE आहेत. बोहर आणि बौद्ध आणि महार हा जो फरक आहे, तुम्ही जर महार लिहिलं ते हिंदूमध्ये जाते आणि बौद्धमध्ये लिहिलं तर अल्पसंख्याकमध्ये जाते, कारण मी समाज कल्याणाला नोकरी केली. परंतु आता जो नवीन फॉर्म दिला त्याच्यात त्यांनी आजच इतर मागासवर्ग जे आयोग आहे त्यानं पत्रक काढलं की आम्ही बौद्ध ही जात टाकली. त्यामुळे बिनधास्त हा प्रचार करा की आमच्या बौद्ध व्यक्तीनं 56 नंतर जे आम्ही जे बौद्ध झालो त्यांनी बौद्धच टाकलं पाहिजे. त्यांनी काही इतर जात टाकायची गरज नाही आहे, महार टाकायची बिलकुल गरज नाही. हो, महार जातीला आम्ही केव्हाच ठोकरलं ना, मग महार टाकता कशासाठी, सवलतीसाठी. परंतु त्याचा फायदा काय होतो, तो हिंदूमध्ये जातो. मातंग हा हिंदूमध्ये जातो, चांभार हा हिंदूमध्ये जातो, कैकाडी हिंदूमध्ये जातो. आहेत SCमध्ये 39 जाती SCमध्ये आहेत. तुम्हाला मी सांगतो 3773 OBCमध्ये आहेत. परंतु या जातींना प्रबोधनाचा अभाव असल्यामुळे, कारण प्रबोधन नाही, त्यांचं प्रबोधन काय, कीर्तन ऐकणं, चुकीच्या गोष्टी ऐकणं, ते तुमच्याकडे कधी येतच नाही. आणि आमचे जेव्हा काही भाषणं असतात, काही प्रबोधन व्याख्याने असतात, त्या ठिकाणी ते दुखूनही पाहत नाही.
आणि बाबासाहेबांचा एवढा दोष या ब्राह्मणी व्यवस्थेनं या लोकांच्या डोक्यात घातला की तुमचे सर्वात मोठे दुश्मन जर असतील ना तर फक्त बाबासाहेबच आहेत, फक्त बाबासाहेबात असं पक्क त्यांच्या डोक्यामध्ये घातलेलं आहे. आता व्हिडिओ व्हायरल झाले. बुलढाण्याची गोष्ट आहे, सम्राटला मोठी बातमी आहे की शाळेमध्ये बाबासाहेबांचा फोटो लावला तर शिक्षिकेला काय त्यांनी तंग केलं. 9व्या वर्गाच्या पोरीला गाणं नाही म्हणू दिलं, तिला काकूला मारझोड केली, पोलीस स्टेशन त्याचा अर्ज घ्यायला तयार नाही. हे अवस्था अजून काहीच झाली नाही. कारण काले भारताकडे सणांचं भाषण जे मूर्तीपूरला झालं हे अतिशय चिंतनीय भाषण झालं. तुम्हाला सांगतो, रात्र वैराची आहे, झोपून चालणार नाही. तुम्हाला मी सांगतो, आमच्या पिढीला आम्ही गुलाम करणार आहोत आणि त्याला जबाबदार आम्ही असणार आहोत. आणि म्हणून यासाठी तुम्हाला सगळा अहमपणा सोडून द्यावा लागते. फक्त तुम्हाला प्रेमानं नातं जोडून आपला प्रचार आणि प्रसार करून आपल्या पिढीला आपण कसं गुलाम करणार नाही, या देशाचं संविधान कसं वाचलं जाईल यासाठी जर आपल्याला प्रयत्न करायचे आहेत, एवढं तुम्ही नक्की ध्यानी ठेवा. जर हे संविधान जर आपण सुरक्षित ठेवू शकलो नाही तर आम्ही काहीच कामाचे नाही. तुम्हाला मी सांगतो, कारण संविधानामुळे आम्हाला शिक्षण मिळालं, नोकऱ्या मिळाल्या, प्रज्ञा मिळाली, शील मिळालं, करुणा मिळाली, सगळे अधिकार मिळाले आणि आम्ही सुटापुटात आलो. आमच्या सगळ्या गाड्या मला माहीत आहे की या अवस्था जेव्हा व्हॉट्सअपवर फोटो येतात, आमचे अंगावर कपडे नाही, मागं मडकं आहे, तोंडाला फळं आहे, आज आम्ही सुटापुटात आहोत, हे कोणाला पावल्या जाईल. आज तुम्ही डोळे वटारता, त्यांच्याकडे हिमतीनं पाहता आणि भीत नाही, हे त्यांना सैल होईन का. आणि म्हणून माझ्या बंधूंना संयम ठेवून आपल्याला आपला समाज पहिले प्रबुद्ध भारत करायचा. प्रबुद्ध म्हणजे प्रबोधन करायचं आहे, त्यांच्या डोक्यातलं विष काढून टाकायचं आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलेला विचार जो आहे तो आपल्याला पेरायचा आहे. आणि प्रतिष्ठान हेच काम करत आहे. प्रतिष्ठान बाबासाहेबांनी दिलेल्या आदेशाचं पालन करत आहे. काय सांगितलं बाबासाहेबांनी तुम्हाला सगळंच माहीत आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, यासाठी प्रयत्न करा. दर रविवारी बुद्ध विहारात जा, 22 प्रतिज्ञेचं पालन करा आणि आपल्या कमाईचा 20वा हिस्सा द्या. 4 गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या आणि या 4 गोष्टी जर आम्ही तंतोतंत पाळल्या प्रत्येकानं, मी असं नाही म्हणत यानं पाळलं पाहिजे त्यानं पाळलं पाहिजे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे, सगळे सुशिक्षित आहेत, सगळ्यांनी प्रतिज्ञा केली पाहिजे की मी माझ्या 20वा हिस्सा माझ्या या कुटुंबाच्यासाठी, माझ्या बौद्ध बांधवांसाठी, माझ्या आर्थिक ज्यांचा विकास झाला आहे त्यांच्यासाठी दिल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिज्ञा आपण केली पाहिजे. जर आपण प्रत्येकानं प्रयत्न केली, यासाठी प्रयत्न करा ना. यासाठी रोजचे तुम्ही 5 लोकांच्या घरी जा, 10 लोकांच्या घरी जा, त्यांना समजून सांगा, 2-2चे ग्रुप बनवा. बौद्ध बांधवांच्या घरी बौद्ध समाज कमी नाही. या जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात जवळपास 2-2, 2.5, 3-3 लाख बौद्ध आहे. ते आज झोपलेले आहेत. त्यांनी झोपेचं सोंग घेतलं, पण त्यांची झोप उघडायला तुम्ही जा ना. आम्ही घरात झोपतो आणि अशानं प्रगती होईल का. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाचं त्यांना वाचन करा, त्यांना सांगा, त्यांना पटवून द्या, प्रतिष्ठानचं महत्त्व सांगा, प्रतिष्ठान काय करत आहे हे सांगा. ते पेटल्याशिवाय राहणार नाही. जर आम्ही काहीच करत नसू तर आमचे लोक तसेच राहणार आहेत. आणि म्हणून प्रतिष्ठान येणारे आम्ही जे 100-150 लोक आहोत, या दोघांवर एक जबाबदारी आहे, या देशाची जबाबदारी आम्ही मानतो. या प्रतिष्ठानवर आमचे जे भीमवीर आहेत, शूरसैनिक, धम्मदान दाते आहेत, विशेष धम्मदान दाते आहेत, या सगळ्याची जबाबदारी आहे की हा समाज जागृत केला पाहिजे आणि बाबासाहेबांच्या संदेशाचं त्यांना पटवून दिलं पाहिजे. आणि सगळ्यांनी एक निश्चय केला पाहिजे की मी हे काम करणार नाही, माझ्या घरात हे महिनाभर मी मटण आणणार नाही किंवा काय द्यायची, पण मी माझा 20वा हिस्सा मी माझ्या समाजासाठी जिथं जिथं काम करतात त्या ठिकाणी मी दिल्याशिवाय राहणार नाही. हा जोपर्यंत तुम्ही संकल्प करणार नाही, प्रतिज्ञा करणार नाही, नाही तर आता नेहमी सर म्हणतात की आम्ही नेमकं त्याकडे लक्ष देतो. काल मोठे मोठे साहित्यिक होते, अनिल वैद्य माजी न्यायाधीश होते कालच्या कार्यक्रमाला, प्रवीण कांबळे साहेब होते, मोठे साहित्य, सारे पुस्तकं छापले त्यांनी, त्यांचे भाषणं खूप जोरदार झाले. पण जेव्हा आदरणीय भारसागळे सरांनी 20वा हिस्सा सांगितला तेव्हा सगळे तुम्हाला सांगतो बर्फासारखे थंडगार झाले की आम्ही जीवनात काहीच केलंच नाही. आणि त्यांनी कबूल केलं की सर मी नाशिकहून 100 लोक आणतो, त्यांनी कबूल केलं मी नागपूरहून 50 आणतो. आणि हा जो तुमचा मंत्र आहे 20वा हिस्सा, बुद्धवंदना, 22 प्रतिज्ञा प्रदान, पंचशीलाचं पालन, या गोष्टीसाठी आम्ही आता प्रचार आणि प्रसार करतो, असं काल त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. म्हणजे या जी गरज आहे तुम्हाला सांगतो, या देशात या 4 गोष्टी अनुकरण करण्याची गरज आहे. कारण या 4ही गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. जर बाबासाहेबांचं आम्ही ऐकलं असतं तर आज या ठिकाणी हजारो लोक आम्ही या ठिकाणी असतो, पण आम्ही ऐकत नाही. तुम्ही मुस्लिम धर्माबद्दल बघा, व्यवसाय आहेत, धंदे आहेत, मस्जिदीचा टाईम होते 1:30 वाजता, सगळे उघड्यावर सगळं टाकून देतात आणि पहिले सारे त्या मस्जिदमध्ये जातात आणि एका वेळी सगळे नमन करतात आणि आपली शक्ती दाखवतात. आम्ही काय करतो, जाऊ दे त्याले, मला काय करावं लागते, त्याला मला कामच आहे, त्याला काय तेच ते बोलतात.
अरे हजार सारं खोटं खोटं सांगून राहिले. ज्याचा पता नाही, ज्याचा बाप नाही, त्याची माय नाही, ते खोटं खोटं सांगून त्याची प्राणप्रतिष्ठा करून राहिले. आणि आपलं सगळं खरं आहे, सगळं खरं आहे आपलं, आम्ही सांगतच नाही म्हणून ते खोटं ठरत आहे. म्हणून माझ्या बंधूंनो, आपलं खरं आहे 100 वेळा सांगितलं पाहिजे. या ठिकाणी जे भाषणं होतात तेच जरी असतील, हे त्याच्यासाठी आहे की आमच्या समाजाला समजलं पाहिजे. आणि म्हणून आपण हे ऐकून घेतलं पाहिजे आणि या 4 गोष्टीचं आपण आदरानं पालन केलं पाहिजे, एवढं तुम्हाला सांगतो. त्याचप्रमाणे आपला पेपर दैनिक समाज न्यायपत्र आहे. मला सांगा, लोकशाहीचा स्तंभ आहे, विचाराची दळणघडण आहे, मोठे मोठे लेख आहेत, असं मला नाही वाटत असं वर्तमानपत्र या देशात आहे म्हणून. एकही पैशाचं अंधविश्वास, विषमतेची जी बातमी असेल किंवा त्याची जाहिरात असेल ठोकरल्या जाते. तुम्हाला माहीत आहे, भारसागळे सरांचा पगार त्यांनी हिशोब दिला पेपरला, 60 लाख रुपये त्यांनी त्यांच्या पगारातून आता लोक खर्च केले. कोण माणूस एवढा मोठा आहे मला सांगा ना. 18 तास आपल्या घराला तुळशीपत्र ठेवते, रात्रंदिवस तुमचं ऐकून घेते, तुमच्या काय बोलता ते ऐकून घेते, अपमान सहन करते, घरून पैसाही खर्च करते, उलट तुम्हाला हात जोडते. एवढी नम्रता कुठे आहे मला दाखवा ना. मी तर एवढं नाही पाहिलं. मी बाळासाहेब सरांच्यासोबत तरी 40-50 वर्षापासून आहो. मी एवढं नम्र माणूस, एवढा विद्वान माणूस, एवढा हुशार माणूस, एवढा ज्ञानी माणूस आणि समाजाबद्दल तळमळ असलेला माणूस, संकटात, दुःखात, सुखात, दुःखात ज्याच्या घरी जाऊन त्याची विचारपूस करून त्याला ड्राफ्टिंग करून काय मदत लागत असेल त्या माणसाला मदत करणारा माणूस मी तरी फक्त भारसागळे सर पाहिलेले आहेत. आणि म्हणून एवढ्या मोठ्या माणसाला आपल्याला मोठं ऊर्जा द्यायची आहे. आपली ऊर्जा म्हणजे या 4 गोष्टीचं पालन जर तुम्ही केलं ना, पंचशीलाचं पालन करा, म्हणजे तुम्हाला माहीत आहे या 4 गोष्टीचं पालन आणि 20 पैसा जर आपण दिलं तर आपली प्रगती झाल्याशिवाय राहत नाही आणि सरांचे हात बळकट झाल्याशिवाय राहत नाही. नेमकं आम्ही म्हणतो भारसागळे सरांना खूप मोठा आयुष्य लाभो, हे ठीक आहे, अरे पण हे बळ द्या ना, बळ दिल्याशिवाय कसं होणार आहे. आणि म्हणून समाज न्यायपत्र दैनिक करायचं आहे. त्याच्यासाठी 100 लोकांनी 20,000 रुपये दिलेले आहेत. आम्ही फुकट मागत नाही, कारण प्रतिष्ठान फुकट कोणाचं काही घेत नाही. तर त्या समाज न्यायपत्र दैनिक करायसाठी आपले जे काही मित्र असतील, आपली पत्नी असेल, मुलगा असेल, यांनी 20,000 रुपये द्यावे. 2 वर्षांनी तुम्हाला परत भेटतील. त्याच्या 100 लोकांना नोकऱ्या भेटतील. आपल्या लोकशाहीचा स्तंभ असल्यामुळे आपल्या खऱ्या बातम्या जगासमोर जातील. आपल्या प्रशासनावर दबाव निर्माण होईल. हे आम्ही नेहमी सांगतो, तरी आमचे लोक झोपलेले आहेत. 20,000 म्हणजे काहीच नाही, 10% व्याज तुम्हाला परत. पण आम्ही हे करत नाही आणि म्हणून आपली चळवळ मागे येत आहे. पण तुम्हाला मी विनंती करतो की समाज न्यायपत्र आपल्या दैनिक करायचं आहे. आपल्या कॉलेज, मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज हे सगळे आपल्या निर्माण करायचे आहेत. वृद्धाश्रम आपल्याला तयार करायचा आहे. हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तयार करायचं आहे. सगळी आपली तयारी आहे. त्यासाठी आपण नर्सिंग कॉलेजही घेतलं. आपला प्रभाव व्हावा म्हणून रेडिओ सेंटर घेतलं की आपल्या सगळ्या बातम्या खऱ्या सगळ्याला बोलल्या जातात, खऱ्या बातम्या दाखवल्या जात नाही. म्हणून या आदरणीय भारसागळे सरांनी रेडिओ सेंटर, नर्सिंग कॉलेज, MA कॉलेज, BJ कॉलेज, BSW कॉलेज हे कशासाठी घेतले. सायन्स कॉलेजही घेता आलं असतं. सायन्स कॉलेज 10-12 लोकांचा प्रस्ताव होता की आम्ही चालवत नाही, तुम्ही घ्या. पण सरांनी हा लोकशाहीचा स्तंभ आहे, पत्रकारिता या देशाला वाचवू शकते आणि म्हणून हे कॉलेज सरांनी निवडले. म्हणून आपण मोठ्या प्रमाणात या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला पाहिजे, याचा अभ्यासही केला पाहिजे. आपलं तुंतून वाजवलं नाही पाहिजे. आपली शक्ती आपण ओळखली पाहिजे की आपण किती शक्तिमान आहोत. आणि नेहमी मी आज 60-65 आमचे कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनासुद्धा मी आवाहन करत असतो की आपण पगार घेतो आणि ही मंडळी फुकट काम करते. तर ही मंडळी फुकट काम करत असताना आपण याच्या 10 पट काम केलं पाहिजे. आपण कधी शांत बसलं नाही पाहिजे, चुगलचोट्ट्या नाही केल्या पाहिजे, भांडण नाही केले पाहिजे. हे मी सगळ्या आपल्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो की शिस्तीत राहिलं पाहिजे. आपले सगळे या ठिकाणी दानदाते येतात, आपले धम्मदानदाते येतात, सभासद येतात, त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यांना आल्याबरोबर पाणी दिलं पाहिजे, असला तर चहा द्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या सभासदालासुद्धा एक ऊर्जा मिळते. तुम्हाला सांगतो तर एवढी मी जास्त बोललो असं मला वाटते, पण हे बोलणं खूप आवश्यक आहे. तर या प्रतिष्ठानच्या उन्नतीसाठी आता तुम्हाला माहीत आहे की वर ग्रंथालय आहे, विपच्छनालय आहे, आपलं कॉलेज आहे, खाली बुद्ध धम्म संस्कार सभागृह आहे, मागं मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवन. बघा तुम्ही, जेव्हा हे भवन बनीन ना तेव्हा अच्छा जे दान होईल. तुम्हाला सांगतो जेव्हा रमाबाई पुतळा त्या ठिकाणी प्रस्थापित होईल, कारण आपल्याला आता 7 फेब्रुवारीला मातोश्री रमाबाई आंबेडकरांची जयंती, कारण आपल्याला माहीत आहे आपण बाबासाहेबांची जयंती खूप मोठ्या ताटात करतो. पण मला एक त्याच्या प्रश्न पडला, माझ्या मिसेसलाही प्रश्न पडला, जर रमाबाईनं अडवलं असतं, कारण आमच्या रमाबाई काय करतात, आपल्या माणसाला अडवतात. आमचे बाबासाहेब काय करतात,
ते बायकोला अडवतात, तू जाऊ नको, तेही जाऊ नको, आणि समाजाची प्रगती खुंटवतात. या रमाबाईनं तसं केलं काय? या रमाबाईनं बाबासाहेबांना लंडनला पाठवलं, घरात खायची सोय नाही, शेणाच्या गौऱ्या थापल्या, आणि म्हणून रमाबाईनं बाबासाहेबांना एवढं स्वातंत्र्य दिलं, म्हणून आज तुम्हाला समता, बंधुत्व, न्याय आणि अधिकार मिळाले, तुम्हाला संविधान मिळालं, नाही तर मिळालं नसतं. म्हणून या रमाबाईच्या जयंतीसाठी फार मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्या मी पुरुषांना विनंती करतो की आपल्या ज्या रमाबाई असतील, त्यांना असतील, आपल्या नातलग असतील, त्या सगळ्या रमाबाईंना एक आपली ऊर्जा मिळावी. आपल्या रमाबाईचं फार मोठं एक इतिहासात म्हणजे सोन्याच्या अक्षरात हे रमाई जयंती साजरी आणि पुतळा लागला किंवा भवन चालू आहे, हे सगळ्या भारताला कळावं, देशाला कळावं, म्हणून ही जयंतीचा आयोजन आपल्या ठिकाणी केलेलं आहे. तर आपण सगळ्यांनी त्या दिवशी घरी न राहता, सकाळी 8:30ला कार्यक्रम आहे, तो 3 वाजेपर्यंत कार्यक्रम राहील, नंतरही तो चालेल. आपण सर्वांनी या ठिकाणी यावं अशी विनंती करतो, आणि प्रतिष्ठानसाठी आपल्या सर्वांनी झटावं. मी पण हा सगळं सोडून द्या बंधूंनो, मी तुम्हाला सांगतो काही पडलेलं नाही आहे. या देहाचं तुम्हाला सांगतो शेवटी माती होते, कितीही मोठं तुम्ही जपा, शेवटी लाकडाला टाकतात आणि पेटून देतात, तुम्हाला सांगतो त्याची शेवटी माती होते. म्हणून जेवढा तुमच्या प्राण आहे, जेवढा तुमची शक्ती आहे, या शक्तीचा वापर समाजाच्या उन्नतीसाठी करा, एवढं आवाहन करतो. थांबतो. जय भीम. धन्यवाद साहेब, आपण अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या इथे 20व्या हिश्श्याचं धम्मदान हे कर्मचारी तर देतच असतात, परंतु सेवानिवृत्त झालेले काही मंडळी आहे तीसुद्धा 20व्या हिश्श्याचं धम्मदान दर महिन्याला आपल्या इथे पोचवत असतात. तसेच आपले विश्वनाथ मोहोळ साहेब, दिवंगत विश्वनाथ मोहोळ साहेब यांच्या मरणोत्तर त्यांच्या कुटुंबातील सन्माननीय सिंधुताई मोहोळ ह्या सन्माननीय सतीश तायडे साहेबांच्या मार्फत आपल्यापर्यंत त्यांचं धम्मदान पोचवत असतात. आज त्यांचे 1000 रुपये इथे प्राप्त झालेले आहेत. मी सन्माननीय विचारमंचांना विनंती करते की त्यांनी 1000 रुपये यांचा स्वीकार करावा. सन्माननीय अनिल शिरसाट साहेब नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत आणि मागच्या रविवारपासून ते आपल्या या ऐतिहासिक प्रतिष्ठानला नियमितपणे येत आहेत. प्रतिष्ठानच्या बाजूलाच ते राहायला आलेले असल्यामुळे ते प्रतिष्ठानशी जुळलेले आहेत. सन्माननीय सुखलाल पांडे साहेबांच्या सोबत ते असतात आणि त्यांनी सुद्धा इथे आल्यानंतर त्यांची ही इच्छा झाली की आपणही या प्रतिष्ठानचा आजीव सभासद असलो पाहिजे आणि म्हणून ते पुढच्या रविवारी आपल्या इथे 2 सभासद देणार आहेत. मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करते, आभार व्यक्त करते आणि आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन सन्माननीय राहुल घोडेस्वार साहेब, सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सामाजिक क्रांतीचे प्रणेते तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले आणि समस्त क्रांतिकारी विचाराच्या महापुरुषां ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो. आपल्या या आजच्या दर रविवारच्या बुद्धवंदना आणि चिंतन सभेला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या बुद्ध धम्म संस्कार सभागृहात उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे रमेशजी तायडे साहेब यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि आपल्याला बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं आणि आपला विचार प्रवण केलं, त्याबद्दल मी त्यांचं प्रतिष्ठानच्या वतीनं आभार व्यक्त करतो. या ठिकाणी माझे मित्र सुखलालजी पांडे आणि जो काही या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केलं आणि जे काही एक सूचक विधान केलं, त्यांच्या विचारांचा आम्ही या ठिकाणी जरूर विचार करू. आणि दुसरे वक्ते आपले प्रतिष्ठानचे धम्मदानदाते विलासभाऊ धांडे यांनीसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून खूप असं मार्गदर्शन केलं. त्यांचंसुद्धा ठिकाणी या प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि धांडे साहेबांनी जे काही चिंता व्यक्त केली त्या चिंतेचं जे काही सविस्तर विश्लेषण आपले अध्यक्ष, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेशजी तायडे साहेबांनी केलं, त्याबद्दल तायडे साहेबांचंसुद्धा या ठिकाणी त्या विधानाच्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि दुसरी चिंता व्यक्त केली आपल्या धांडे साहेबांनी की लोक येत नाही, लोक ह्या चिंतन सभेला उपस्थित राहत नाही
म्हणजे बाबासाहेबांचा आदेश असूनसुद्धा की दर रविवारी आपण विहारात गेलं पाहिजे याचं पालन करताना दिसत नाही. आता ते काय इच्छा नसते लोकांची, काय त्यांची मानसिकता काय बनली काय सांगावं आता, कारण तेही सुद्धा चिंतेचा विषयच आपला. आणि त्याबद्दल आपण हे चिंतन सभा घेत असतो की चिंतेत न राहता चिंतनात यावं लोकांनी, यासाठी आपण चिंतन सभा घेत असतो. परंतु लोकांचं अजूनही मतपरिवर्तन होत असताना दिसत नाही. आता ठीक आहे, आता 26ची सुट्टी झाली, 27ची सुट्टी झाली, निदान 28 तारखेला तरी त्या लोकांनी यावं. निदान जे पगारदार वर्ग आहेत त्यांना काय अडचण आहे, त्यांचं आपण दर रविवारी समजून घेऊ शकतो की आम्हाला एक रविवार भेटतो बापा, की त्या रविवारी आम्ही कामं रुकतो. पण 26ची सुट्टी, 27ची सुट्टी आणि 28ची आज सुट्टी आहे, तरी पण त्यांचे बहाणेच असतात. मला या ठिकाणी कांशीराम साहेबांचे एक अत्यंत उद्गार आठवतो, त्यांच्या बहुजन टाइम्समध्ये नेहमी येत होते ते की दिल में अगर सही तमन्ना हो तो रास्ते निकल आते हैं, दिल में अगर सही तमन्ना हो तो रास्ते निकल आते हैं, अगर दिल में झूठी तमन्ना हो तो बहाने निकल आते हैं. म्हणजे आमचा समाज इतका बहाणेबाज झालेला आहे, रविवारीसुद्धा तो बहाणा सांगतो. म्हणजे बाबासाहेबांच्या आदेशाला तो एक उल्लंघन करतो. बाबासाहेबांच्या आदेशाला तो ठीक आहे आमचं नको म्हणा, पण बाबासाहेबाचं तर विधान पाळा, त्यांचा आदेश तर पाळा. पण ते सुद्धा इतके कट्टर झालेले आहेत. आता त्यांना बदलवणं आपण त्यांचा प्रयत्न करूच. खूप काही बदललं म्हणून हे आपलं प्रतिष्ठान उभं राहिलेलं आहे. हे प्रतिष्ठानचं श्रेय ते त्यांना द्यायला, त्यांनी ते घ्यावं आणि इथे येऊन कामं करावं. आपण त्यांचा सत्कारच करणार आहोत. तर धांडे साहेबांच्या ठिकाणी मी आभार मानतो. आणि सुरेंद्र तिडके साहेबांनीसुद्धा चांगले विचार व्यक्त केले आणि उपस्थित राहून आपलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दलसुद्धा त्यांच्या मी ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं, आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध उत्कर्ष प्रतिष्ठानचे धमदानदाते, आजीव सभासद आणि इतर जे काही हितचिंतक आहेत या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपल्या चिंतन सभेचं या ठिकाणी सगळ्यांचा आभार व्यक्त करून या ठिकाणी अध्यक्षाच्या वतीने आणि या कार्यक्रमाचं सुंदर असं प्रास्ताविक केलेले आमचे मित्र आणि सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे मॅनेजर, आमचे नेहमी मित्र आमचे तुषार भाऊ खंडेराव यांनीसुद्धा अत्यंत प्रास्ताविकमध्ये संपूर्ण प्रतिष्ठानची माहिती विशद केली, त्याबद्दलसुद्धा त्यांचा आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे सुंदर संचालन नेहमी करत असलेल्या आमच्या वंदनाताई तायडे यांचंसुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि जो काही ठिकाणी त्यांनी वंदनाताई जो काही आवाहन केलं तर मागच्या रविवारला किंवा 7 फरवरीला जो काही रमाबाई आंबेडकरांचा जयंती उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे, तर त्याला इतका उत्तम प्रतिसाद भेटत आहे. आता मला तर इतके फोन येत आहेत, असं वाटतं की तो राज्यस्तरीय मेळावा होणार आहे का, अशा प्रकारचं ते होणार आहे असं वाटते. कारण आम्ही काय करावं दादा, काय करावं भाऊ, कशा प्रकारे यावं, मग आमच्याकडे निळी लुगडं नाही तर निळी साडी आहे, बिलकुल काय म्हणलं तुम्ही त्या विषयात या, पण कार्यक्रमाला उपस्थित राहा. चांगला कार्यक्रम आहे, आपण त्यांचं आभार व्यक्त करू. या ठिकाणी मी अध्यक्षाच्या वतीनं आणि आमचे प्रवीण भाऊ जामनिक यांनीसुद्धा आपलं जो काही कार्यक्रम आहे हे नेहमी आपला दरबारचा कार्यक्रम सारा भारतभर किंवा परदेशातसुद्धा ते पाठवतात. आणि आमचं जे काही इथं कार्यक्रम चालतो, प्रतिष्ठानचे जे ध्येय धोरणे आहेत जे जगभर पोहोचण्याचं काम करतात, अशा जामनिक समाज या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ज्यांनी आमची ऊर्जा वाढवली थंडीचा वेळ असताना, त्या ज्या लोकांनी चहा मला पुरवला त्या चहावाल्यांचासुद्धा आम्ही ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगी या ठिकाणी चिंतन सभा संपली असं मी जाहीर करतो. प्रेरणेने आले
सर्वांना पटविले ते सर्वांना मनी जागविली आस पुण्याड नच येता शुद्ध मने देती दान शुद्ध मने देती दान भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान शिक्षण मिळावे मोफत इंग्रजीती दर्जेदार शिक्षण मिळावे मोफत इंग्रजीती दर्जेदार आर्थिक उन्नती होण्या मिळो तो रोजगार तेव्हाच होईल प्रगती मिळेल तो सन्मान मिळेल तो सन्मान भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान स्वावलंबनाचे धडे स्वावलंबनाचे धडे शिकविले महत्व निर्माण करूया उद्योग निर्माण करूया उद्योग जाणीले ते तत्व सहकाराविन विकास ठेविले त्याचे भान ठेविले त्याचे भान भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एकीचे त्या बळाचे फळ मिळे अनंत